श्री राम जय जय राम। 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 नमो भगवते वासुदेवाय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। ॐ नमो भगवते वासुदेवाय। काल आपण दानविधीबद्दल, त्यानंतर मृत्यू समीप आल्यानंतर काय काय कर्म करायची याच्याबद्दल माहिती घेतली. सर्वसाधारणपणे 10व्या दिवशीपर्यंतच्या कर्माची पण त्याच्यामध्ये थोडी माहिती आपल्याला काल मिळून गेली. याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये गरुड प्रश्न विचारतायत भगवंतांना. गरुड विचारतात की एकादश दिवनस्यापि विधिं ब्रूहि सुरेश्वर वृषोत्सर्ग विधानंच वदमे जगदीश्वरम. गरुड विचारत आहेत की एकादश दिनस्यापि म्हणजे ठीक आहे बाबा, गेल्यापासून 10 दिवसापर्यंत आम्हाला सर्वसाधारणपणे क्रिया समजली. आता असा आम्हाला सांगा की 11व्या दिवशी क्रिया काय करायची आहे ती नक्की आम्हाला समजावून द्या. आणि वृषोत्सर्गम विधानंच, वृषोत्सर्ग नावाचा जो विधी 11व्या दिवशी केला जातो त्याबद्दल आम्हाला काही माहिती सांगा. आणि मग भगवंत म्हणतायत एकादशान्नि गंतव्यम प्रातरेव जलाशये और्ध्वदेहिक क्रिया सर्वा करणीय प्रयत्नतः. भगवान म्हणतात की 11व्या दिवशी स्नान संध्या वगैरे ही सगळी कर्म करावीत. 11व्या दिवशी प्रातःकाळी जलाशयावरती जावं, नदी किनारी जा किंवा जिथे जलाशय आहे तिथे जा. सर्व उत्तर क्रिया प्रयत्नाने तिथे कराव्यात. आणि वेदशास्त्र जाणणाऱ्या अशा विद्वान ब्राह्मणांना निमंत्रण द्या आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करा की प्रेतापासून मुक्ती व्हावी आमची, अशी प्रार्थना करा. 11व्या दिवशीचे जे कृत्य आहे ते यथाविधी त्यानंतर सगळं करायचं आहे. मी काल आपल्याला असं सांगितलं की सर्वसाधारणपणे 12व्या दिवसापर्यंतची जी क्रिया आहे तिथपर्यंत त्यांना प्रेत अशी संज्ञा असते. म्हणून 10 दिवसापर्यंत नुसत्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करून मंत्राशिवाय ते श्राद्ध संपन्न होत असतात. आणि 11व्या दिवशी जे श्राद्ध होतं त्या 11व्या दिवशी श्राद्धामध्ये मंत्रासहित प्रेताला पिंड दिला जातो. असा फरक या दोन्ही याच्यामध्ये आहे. मग 11व्या दिवशीचा जो विधी आहे त्याच्यामध्ये विष्णूची प्रतिमा करावी, ब्रह्मदेवाची प्रतिमा करावी, शिवाची प्रतिमा करावी. सर्वसाधारणपणे विष्णूची प्रतिमा ही सोन्याची करावी, ब्रह्मदेवाची रुप्याची म्हणजे चांदीची करावी आणि शिवाची प्रतिमा तांब्याची करावी. पश्चिमेकडे विष्णूचा कलश आणि गंगोदकाने तो भरलेला ठेवावा. त्याच्यावरती पिवळ्या वस्त्राने वेष्टित केलेली विष्णूची मूर्ती ठेवावी. पूर्वेकडे ब्रह्मदेवाचा कलश आणि उत्तरेकडे रुद्रदेवतेचा कलश असे कलश ठेवावेत. दक्षिणेकडे यमाचा कलश ठेवावा. त्याच्यामध्ये इंद्रदेवतेचे पाणी असावं
त्याला काळ्या वस्त्राने वेष्टन करावं, त्याच्यावरती यमाचं पूजन करावं. आता ही जी सगळी क्रियाकर्म आहेत, आपण जेव्हा 9, 10, 11, 12 करतो वैकुंठामध्ये, तेव्हा या सगळे विधी हे होत असतात. हे मी बोलतो या पद्धतीनेच सगळे विधी संपन्न होत असतात. फक्त तुम्ही समजावून घ्या की काय काय करतात त्या विधीमध्ये. अशा रीतीने चारी बाजूला 4 प्रतिमा स्थापन केल्यानंतर मध्यभागी मंडल करून त्याच्यावरती कौशिकाची स्थापना करतात. त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि अपसव्य करून पहिल्यांदा तर्पण केलं जातं. मग विष्णू, ब्रह्मा आणि शिव धर्माला वेदमंत्रांनी तर्पण केलं जातं. त्यानंतर होम होतो 11व्या दिवशी आणि घटश्राद्ध होतं. त्यानंतर पितरांचं तारण व्हावं म्हणून 11व्या दिवशी गोदानाचा संकल्प केला जातो. आणि हे माधवा भगवंता, ही मी गाय दिलेली आहे, हिच्यापासून तुझी प्रीती होवो असं उच्चारायचं आहे त्या ठिकाणी. आणि सर्वसाधारणपणे भगवंत म्हणतात की मेलेल्या पुरुषाने वस्त्र, भूषण, वाहन, तुपाने भरलेलं काशाचं भांड, 7 धान्य इत्यादी जे जे उपभोग केलेला असेल अथवा त्याला आवडणार असेल ते सर्व त्यावेळेला दान करावं म्हणून सांगितलंय. कधी? 11व्या दिवशी. महत्वाची गोष्ट म्हणजे मरणाच्या वेळेला, मरण काळ जवळ आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीळ दान करावेत, 8 महादानं करावी. काल आपण ते ऐकलेलं. समजा अशी दानं जर का मृत्यूच्या वेळेला झाली नसतील तर काय करायचं? मग त्यांनी सांगितलं ती दानं नसतील तर ती सर्व दानं शय्यादानाच्या वेळेला, म्हणजे शय्यादान जेव्हा तुम्ही करणार त्याच वेळेला ती सगळी जवळ ठेवून मग ती शय्यादान करायची. म्हणजे पहिल्यांदा मागची सगळी दानं करायची आणि मग शय्यादान करावं असं सांगितलेलं. शय्यादानाचं महत्त्व आणि हे पुढच्या अध्यायामध्ये आहे. शय्यादान कसं करावं आणि का करावं याच्यावरती पुढे माहिती आहे. ती अशी माहिती आहे की ब्राह्मणाचे पाय धुवायचे, नंतर त्याला वस्त्र, अलंकार इत्यादी उपचारांनी ब्राह्मणाची पूजा करायची आणि सिद्ध झालेलं त्याला अन्न द्यायचं. त्या अन्नामध्ये लाडू, जिलब्या, करंजा वगैरे सगळं असावं. आणि पुत्राने शय्यादान करताना त्या शय्येवरती एक सुवर्ण पुरुषाची प्रतिमा ठेवायची, तिचं पूजन करायचं आणि अशा रीतीने मरण पावलेला प्रीत्यर्थ शय्यादान करावी. प्रेत पुरुषाची सोन्याची प्रतिमा केलेली असेल तर त्यासह वर्तमान ती प्रेताची शय्या तुला दिलेली आहे अशी ब्राह्मणाला प्रार्थना करावी आणि ती प्रेताची प्रतिमा सुवर्णाची केलेली त्या शय्येवरती ठेवून ती शय्या ब्राह्मणाला दान द्यायची. ती आपल्या त्या ब्राह्मणाला दिल्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालायची, नमस्कार करायचा, विसर्जन करायचं. अशा रीतीने शय्यादान जर का केलं तर नवक इत्यादी श्राद्ध केल्याने, वृषोत्सर्ग केल्याने प्रेताला उत्तम गती प्राप्त होते. 3 गोष्टी सांगितल्या. एक तर शय्यादान सांगितलं, त्यानंतर नवक श्राद्ध सांगितली. म्हणजे श्राद्ध ही विषम श्राद्ध होतात आणि नवश्राद्ध होतात. त्या श्राद्धांमधले गोष्टी आहेत तिथे. त्या 9, 10, 11, 12 मधली विषम श्राद्ध म्हणजे विषम दिवशी केली जाणारी श्राद्ध, म्हणजे 3, 5, 7 हे सगळे विषम दिवशी येणारी श्राद्ध. नवश्राद्ध म्हणजे 9 दिवसापर्यंत येणारी नवश्राद्ध. आणि वृषोत्सर्ग हा 11व्या दिवशी. हे सगळं केल्याने त्या प्रेताला उत्तम गती प्राप्त होते. मग 11व्या दिवशी हा वृषोत्सर्ग नावाचा विधी जो आहे तो काय आहे आणि तो कोणासाठी करायचा? वृष या शब्दाचा अर्थ बैल असा आहे बरं का. वृष म्हणजे बैल, म्हणून त्याच्यावरनं वृषभ असं म्हणतो ना आपण. तो वृष म्हणजे बैल. तर 11व्या दिवशी बैल दान करायला सांगितलंय. दान म्हणजे बैल सोडायला सांगितलंय. तुम्ही खेडेगावामध्ये बरेच वेळेला गेलात ना, तुम्ही बरेच वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कितीतरी गावाकडे नुसते वळू फिरताना दिसतात बघा. आहे ना, त्यांचा कोणी मालक नसतो. त्यांच्या गळ्यामध्ये दोरी नसते, त्यांच्या नाकामध्ये वेसण नसते, मात्र ते वळू म्हणून सगळीकडे फिरत असतात आणि त्यांना वळू म्हणूनच गावाकडचे लोक ओळखतात. मला तर वाटतं एक वळू नावाचा पिक्चर सुद्धा आला होता. तर हा म्हणून एखाद्याला बोलताना सुद्धा आपण म्हणतो अरे काय वळू सारखा नुसता इकडे तिकडे फिरतोय.
म्हणजे कोणतंही काम नसलेला जो आहे आणि तो गावभर फिरत आणि उत्तम उत्तम भोजन करणारा जो आहे तो वळू. असं म्हटलेलं आहे की हा वृषभदान करणं हा एक विशेष. वृषभदान म्हणजे सोडायचा, एक पाडा आणि पाडी म्हणजे एक बैल आणि गाय ही जोडी 11व्या दिवशी सोडून द्यायची. मग तो जो बैल सोडायचा आहे तो अंगाने हीन नसला पाहिजे. अरे ते कृश झालाय काय कसा तरी आहे म्हणून सोडला असं नाही. तो जरा सशक्त असला पाहिजे, तरुण असला पाहिजे, फार बालक पण असता कामा नये आणि फार वृद्ध पण असता कामा नये, तरुण असला पाहिजे. ब्राह्मणाने जो वृषोत्सर्ग करायचा त्या वृषाचे डोळे लाल असले पाहिजेत, वर्ण पिंगट असला पाहिजे, शिंगावरती, गळ्यावरती आणि खुरांवरती पांढरा वर्ण त्याचा असला पाहिजे, पोट पांढरं असलं पाहिजे, पाठ काळी असली पाहिजे, असा तो वृष पाहिजे. क्षत्रियाने जो करायचा त्याचा रंग वेगळा, तुळतुळीत असून लाल असावा. वाण्याने वृषोत्सर्ग करायचा त्या वृषाचा वर्ण पिवळा असावा आणि शूद्राने करायचा वृष जो आहे त्याचा वर्ण काळा असावा. प्रत्येकाने कोणत्या रंगाचा वृषदान करावा हे त्यांनी सांगितलं, सोडावा. जो पिंगट वर्णाचा वृष आहे त्यापासून पितरांची तृप्ती वाढते. ज्या वृषाचे पाय आणि तोंड पुच्छ इतकी पांढरी असून ज्याचा वर्ण लाखेच्या रसासारखा असतो त्याला नील वृष असं म्हणतात. जो वर्णाने लाल असतो आणि पुच्छाकडे म्हणजे शेपटीकडे पांढरा असतो त्याला रक्तनील वृष असं म्हणतात. त्यानंतर जो पुच्छ आणि खुर यांच्यावरती पिंगट असतो त्याला नीलपिंग वृष असं म्हणतात. तो सर्व पूर्व पितरांचा उद्धार करणार आहे असं त्यांनी सांगितलं. कपाळावरती अशी खूण असलेला जो वृष असतो, खूण असते ना कपाळावरती त्याला बभ्रुनील असं म्हणतात. आणि सर्व शरीरावरती नील वर्णाचा आणि दोन्ही डोळ्यावर लाल वर्णाचा जर का असेल त्याला महानील असं म्हणतात. अशा रीतीने नील, रक्तनील, नीलपिंग, बभ्रुनील, महानील 5 प्रकारचे वृष सांगितलेले आहेत. असा कुठला तरी वृष असावा. एकदा वृष सोडला की त्याला परत बांधून ठेवायचं नाही घरामध्ये, त्याला मोकळा सोडून द्यायचा. आपल्याला पुष्कळ पुत्र असावेत अशी इच्छा करावी, कारण त्यापैकी एखादा तरी गयेला जाईल आणि तिथे श्राद्धाधिक कर्म करेल अथवा नील वृषोत्सर्ग करेल. म्हणून आपल्याला पुष्कळ पुत्र असावेत अशी इच्छा करावी परमेश्वराकडे, भरपूर पोरं व्हावी. आमचे वेदाध्ययन करायला एक शास्त्री भावांचं भाषण झालं मध्यंतरी. आता काय झालं की वेदविद्या शिकायला, शास्त्र शिकायला, ज्योतिष शिकायला, ज्योतिषाला तरी बरीच मंडळी जात आहेत, पण वेदविद्या शिकायला, शास्त्र शिकायला, पुराण शिकायला माणसं जात नाही आहेत. म्हणजे वेदपाठ शाळांमध्ये मुलांना बोलवून आणायला लागतं की तुम्ही शिका म्हणून. अशी आजही परिस्थिती आहे. कोणी हौसेने आपला मुलगा वेदाध्ययनाला कोणी घालत नाही. ज्याचा कुठेही डोकं चालत नाही, ज्याचा कुठेही उपयोग नाही, मुलगा 10वी 3 वर्ष नापास झाला की चला वेदपाठ शाळेत घालून टाकूया आपण. मग मला तुम्ही सांगा की जो मुलगा इयत्ता 10वीचा अभ्यास करू शकलेला नाही, 3 वर्ष जो नापास झालाय, तो मनुष्य वेदाध्ययन करून वेद कसा पाठ करेल? आणि मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने तो काहीतरी कुडमुड काहीतरी शिकला आणि काहीतरी पौरोहित्य करू लागला तर त्याचा पौरोहित्याचा दर्जा तरी काय असेल? म्हणून सर्वात जास्ती बुद्धिमत्ता लागते ती वेदाध्ययनाकरता. कारण जे शिकलं, जे पहिल्या इयत्तेमध्ये शिकलं जातं ते कॉलेज संपल्यानंतरही लक्षात ठेवावं लागतं. आपल्याला तसं नाही आहे ना. आपल्याला इयत्ता पहिलीली कविता वेगळी, दुसरीला वेगळी, तिसरीला वेगळी. मग इयत्ता पहिलीमधली कविता आपल्याला 10वीला लक्षात ठेवावी लागत नाही. पण आमच्याकडे इयत्ता पहिलीपासून जे ज्ञान सुरू होतं तिथपासून जे काही डिग्रीपर्यंत जे सगळं ज्ञान आहे हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. अशा वेळेला एका शास्त्रीबाबांनी असं भाषण केलं की नेमकं झालंय काय की हल्ली ब्राह्मणांनाच नेमकी मुलं कमी झाली. संख्या ब्राह्मणांची का कमी झाली? हम दो हमारा एक. मग ते म्हणलं आता मी असा आशीर्वाद देतो, म्हणले सगळ्यांना, सगळ्या ब्राह्मणांना भरपूर पोरं होऊ देत आणि भरपूर मुलं होऊ देत. आणि मी म्हणतो त्यातले 1-2 इंजिनियर करा आणि 1-2 वेदाध्ययनाला पाठवून द्या. बिघडलं कुठे? 2 तर तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर काय करायचं ते करा. 2 वेदाला देऊन टाका पोरं.
जसं चाफेकर बंधूंचे तीनही भाऊ फासावरती गेले, त्यानंतर त्यांची माता गेल्यानंतर रडत होती, त्या ठिकाणी त्या शारदा देवी गेल्या आणि त्या म्हटल्या तुम्हाला खूपच दुःख झालंय की तीनही मुलगे तुमचे देशाकरता शहीद झाले, त्यांना फाशी दिलं गेलेलं आहे, तुम्हाला खूप दुःख झालं वगैरे असे ते बोलायला लागल्या. त्या म्हणायला लागले की अहो दुःख मला माझ्या मुलांना फाशी दिलं याचं नाहीये, या देशाकरता लढून या देशाकरता प्राण देणारे मला फक्त 3च पुत्र झाले, हे मला दुःख आहे. अजून 1-2 असते तर मी सगळ्यांना सांगितलं तर असतं देशसेवा करा म्हणून इथे अशी इच्छा करायची की आम्हाला भरपूर पुत्र होते, त्यातला एक तरी जाईल गयेला श्राद्ध करायला, एक तरी माझ्याकरता वृषोत्सर्ग करेल, एक तरी माझं कर्म चांगलं पूर्ण करेल, अशी भावना. आणि जो मुलगा आपल्या वडिलांकरता सगळी क्रिया व्यवस्थित करतो, जो गयेला जाऊन पिंडदान करतो, जो श्राद्धाधिक सगळी कर्म करतो आणि जो वडिलांच्या करता वृषोत्सर्ग करतो, त्यालाच खऱ्या अर्थाने आपला पुत्र मानावा असं हे म्हणतात. तोच खरा पुत्र आहे ना. मुलगा जन्माला आला आणि वडिलांच्या नावाने संस्थेला दान देतोय, श्राद्ध करत नाही, मग त्याला मुलगा कसं काय म्हणायचं? जो आपल्या वडिलांनाच तर्पण करत नाही, हातावरनं आपल्या पाणी कधीही देत नाही, त्याला मुलगा कसं म्हणायचं? तर ज्याचं 21 पूर्वज रौरव नावाच्या नरकामध्ये पडलेले असतील, तिथे नरकवास भोगत असतील, तर त्या सर्वांचा उद्धार एक बैल सोडल्याने होतो, वृष उत्सर्ग केल्याने होतो. आत्ता जे सगळे गोसेवा करतायत की नाही, तर त्या गोसेवा करणाऱ्या एका चांगल्या माणसाने मला सांगितलं की आत्ता सध्या गायी टिकवण्याची किंवा गायी मिळण्याची हे नाहीये, चिंता नाहीये. गायी भरपूर उपलब्ध आहेत आणि गायी मिळतात पण, परंतु या गायींपासून पुढे वंश निर्माण होण्याकरता जे उत्तम प्रतीचे सांड म्हणजे वृषभ बैल आवश्यक आहेत, ते बैल सगळ्या लोकांनी खाऊन टाकल्यामुळे आज बैलांची संख्या रोडावलेली आहे. उत्तम जातीचे बैल की ज्यांच्यापासून पुढची पिढी चांगली जन्माला येईल असे बैल आता सध्या शिल्लक नाही आहेत, कारण सगळे विक्री करून खायचे ना, त्यामुळे बैल शिल्लक नाही आहेत. त्यामुळे आता गोसेवा करणारी जी मंडळी आहेत ना, ती गायींना वाचवण्यापेक्षा आता बैलांना वाचवायच्या मागे लागलेली आहेत. मला तुम्ही सांगा, हजारो वर्षापूर्वी गावातल्या अनेक गायींच्या पासून अनेक चांगला वंश निर्माण व्हावे म्हणून प्रत्येकाने जर का असे वृक्ष सोडले तर कल्पना करा तुम्ही, कितीतरी गायींच्या पासून चांगली संतती निर्माण होऊन कितीतरी गावाला दूध दुभतं आणि पशुधन निर्माण होईल. हा विचार हजारो वर्षापूर्वी पूर्वजांनी केलेला आहे की हा बैल सोडायचा, याच्याकडनं शेती करून घ्यायची नाही. हा बैल जर का कोणाच्या शेतामध्ये जर का आला तर खायला लागला तर त्याला हाकलायचं नाही, त्याला मारायचं नाही. तो कुठून जर समोरनं आला तर आपण त्याला रस्ता करून द्यायचा, इतकं त्याचा मान ठेवायला सांगितलंय. ते म्हणजे बैल सोडायचं म्हणजे नुसता सोडायचा नाही, त्याच्या सगळ्या गावांनी त्याचं संरक्षण करायला सांगितलंय. आणि त्याला ओळखायचं कसं, तर त्या बैलाच्या वरती खुणा करायला सांगितलंय की हा वृक्ष सोडलेला आहे म्हणून. ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण बघा तुम्ही, हा विचार बैलांचं संरक्षण करण्याचा विचार हा किती हजार वर्षापूर्वी केलेला आहे. ब्रिटिश लोक ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये आली आणि त्यावेळेला 1832 किंवा 1825-30 साली ज्या वेळेला त्यांनी सगळं भारताचं भ्रमण केलं, त्याच्यामध्ये शिक्षण पद्धती देणारा मॅकॅले त्यांनी 1832 साली सगळी शिक्षण पद्धती आणायला पाहिजे असं ब्रिटिश पार्लमेंटला कळवलं. त्यावेळेला तर त्यावेळेला ज्या सगळ्या लोकांनी सगळीकडे फिरून बघितलं तेव्हा त्यांना असे अनेक धष्टपुष्ट असे वृक्ष गावोगावी फिरताना दिसले त्यांना. आणि त्यांनी असं सांगितलं की या हिंदूंच्या धर्माचं प्रतीक हा वृक्ष आहे. आणि भागवतामध्ये बघा, जेव्हा कलियुग सुरू होतं तेव्हा वृक्ष हा 4 पायांवर उभा राहण्याच्या ऐवजी एका पायावरती उभा राहिलेला असतो असं परीक्षिताला दिसतो. आणि मग परीक्षित त्याला विचारतो, अरे तू एका पायावर का उभा आहेस? तर तो म्हणला, बाकीचे पाय मला कलियुगात नाहीत, मला कलियुगात एकाच पायावर उभा राहायचं आहे. म्हणून त्या वृक्षाला महत्व आहे. वृक्ष हा धर्माचं प्रतीक आहे. आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी कळवलं की इथे खूप वृक्ष दिसत आहेत आणि जेव्हा या वृक्षांचा किंवा या बैलांचा नाश होईल त्यावेळेला हिंदू धर्म भारतावरती आपल्याला खऱ्या अर्थाने राज्य करता येईल. अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत, त्यापैकी ही एक गोष्ट लिहिली आहे. कारण हिंदू सगळे गोपूजक आहेत ना, गाईचं दूध पितात.
त्यामुळे गाईचं दूध पिल्यामुळे ह्यांची बुद्धी चांगली आहे, ते निरोगी आहेत, ते चपळ आहेत, ते बुद्धिमान आहेत, ते निडर आहेत, ते घाबरत नाहीत. हे सगळे गुण त्यांना प्राप्त होत आहेत केवळ गाईच्या दुधामुळे. त्यामुळे यांच्या गायी नष्ट झाल्या पाहिजेत व वृषभ नष्ट झाले पाहिजेत, तर यांच्यावरती आपल्याला राज्य करता येईल. मला विषय तो सांगायचा नाही की वृषाचं महत्त्व किती आहे, म्हणून वृष सोडायला सांगितलं आहे. वृषोत्सर्ग हा विधी त्यांनी सांगितला. आणि म्हणून यथाशास्त्राप्रमाणे त्या वृषोत्सर्गाच्या वेळेला ग्रहांची पूजा करावी, यथाशास्त्राप्रमाणे होम करावा, वृषाच्या मातेची पूजा करावी म्हणजे गायीची पूजा करावी. एक वत्सी, एक कालवड आणि एक वत्स म्हणजे एक गोरा आणून त्या दोघांना कंकड बांधायचं आणि विवाहाच्या सर्व विधीने त्या दोघांना खांबाशी बांधायचं. तो वृष आणि त्याची पत्नी या दोघांना रुद्र नामक कुंभातल्या पाण्याने स्नान घालायचं. आत्ता सांगितलं ना मी तो रुद्र कुंभ. त्यांची पूजा करायची आणि त्यांना प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या वृषाच्या उजव्या बाजूला त्रिशूळाचं चिन्ह उठवायचं. म्हणजे ते आता घोड्यांच्या वगैरे असं नाही का, ते तापवून असं उठवतात बघा त्यांच्या अंगावरती. त्रिशूळ उठवायचं आणि डाव्या बरगडीवरती चक्र उठवायचं. त्रिशूळ हे कोणाचं आहे? शंकरांचं. आणि चक्र हे कोणाचं आहे? विष्णूंचं. हे त्याच्या डाव्या हाताला उठवायचं आणि मग त्यांना हात जोडून सोडून नमस्कार करावा. आणि मग मंत्र असा म्हणायचा की हे वृषभा, पूर्वी तुला ब्रह्मदेवानं उत्पन्न केले, तुझा उत्सर्ग केला आणि आमच्या पितरांना तूच आता या संसार भवसागरातून तू आमच्या पितरांना मुक्त कर, अशी त्या वृषभाची प्रार्थना करायची. म्हणून वृषोत्सर्ग आपण जिवंत असून केला तर त्याचं फल मेल्यावरती सुद्धा मिळतं. म्हणजे नंतर कोण वृषोत्सर्ग करणार आहे? आपण आधीच बैल दान केला तर त्याचं फल आपल्याला मेल्यानंतर सुद्धा मिळेल. म्हणून वृषोत्सर्ग अवश्य करावा. कार्तिक इत्यादी शुभ महिन्यामध्ये उत्तरायणाला सूर्य असताना शुक्ल पक्षामध्ये अथवा कृष्ण पक्षामध्ये द्वादशी तिथीच्या दिवशी, चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणाच्या दिवशी, पुण्यतिथी 2 अयनांच्या आरंभाच्या दिवशी किंवा विषुव संक्रांतीचे स्थानी वृषोत्सर्ग करावा. या कोणत्याही दिवशी वृषोत्सर्ग करावा. जपानी, होमानी आणि दानांनी आपला देह पवित्र करावा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे होमाधिक सर्व कर्म करावं. शालिग्राम शिलास्थापन करावी. वैष्णव श्राद्ध करावं. आणि अशा रीतीने जो कोणी पुत्र नसलेला जो कोणी वृषोत्सर्ग करतो, गरुडा, पुत्रवान किंवा पुत्र नसलेला जो कोणी करतो त्याला वृषोत्सर्ग केल्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि अग्निहोत्र इत्यादी यज्ञ केले असता, नाना प्रकारची दाने केले असता किंवा उत्तम गती मिळत नाही, अशी उत्तम गती केवळ या वृषोत्सर्गामुळे त्याला प्राप्त होते. म्हणून हा वृषोत्सर्ग 11व्या दिवशी आहे. बालावस्थेमध्ये, तरुण अवस्थेमध्ये, पौगंड अवस्थेमध्ये, यौवन अवस्थेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये जे काही पाप घडलेलं असेल त्या पापापासून निष्कृती होण्याकरता वृषोत्सर्ग करावा. आता पाप कुठली आपण ऐकलेली आहेत बरीच, पण त्यातला आहे की मित्राचा द्रोह करणारा, केलेल्या उपकाराला न स्मरणारा, मद्यपान करणारा, त्यानंतर ब्रह्महत्या करणारा, सुवर्णाची चोरी करणारा, अशी पातक करणारे जरी असले तरी सुद्धा वृषोत्सर्गाच्यामुळे त्या पापापासून ते मुक्त होतात. म्हणून वृषोत्सर्गाच्या बरोबरीचे पुण्य या 3ही लोकांमध्ये नाही असं भगवंत म्हणतात. तस्मात् सर्व प्रयत्नेन वृषयज्ञम समाचरेत, वृषोत्सर्ग समम पुण्यम नास्ति तार्क्ष जगत्त्रये. 3ही जगांमध्ये वृषोत्सर्ग इतकं कुठलंही पुण्य उपलब्ध नाही. आता पती असलेली स्त्री अथवा पुत्रवती स्त्री, पती आणि पुत्र या दोघांच्या आधीच जर का तिला मृत्यू आला तर, पती आणि पुत्र या दोघांच्या आधीच तिला मृत्यू आला तर तिच्याबद्दल वृषोत्सर्ग करू नये असं म्हणून म्हटलेलं आहे. तर तिच्याबद्दल एक दुभती गाय दान द्यावी, मग तिच्यासारखा करता वृषोत्सर्ग होत नाही. भगवान सांगतात की हे गरुडा, वृषोत्सर्गामध्ये सोडलेला बैल
जर का त्या बैलाला कोणी ओझं व्हायला लावलं, त्याच्या पाठीवर कोणी काही पोतं जड काही दिलं, व्हायला लावलं त्याला, तर वृषोत्सर्ग करणारा जोपर्यंत प्रलय काळ होईपर्यंत घोर नरकात पडतो. म्हणजे ज्याने तो वृष सोडलेला आहे त्याला त्याचा दोष आहे. म्हणून वृषाला धरणारा कोण आहे याचा बरोबर शोध ठेवावा. म्हणजे लक्ष पाहिजे आपलं की आपण सोडलेल्या बैलाला कोणी पकडत नाही ना, कोणी शेती करायला लावत नाही ना, कोणी त्याला ओझं व्हायला लावत नाही ना, लक्ष पाहिजे आपलं. म्हणून गावातच सोडावा तो. आणि जो कोणी त्या वृषाला काठीने अथवा मुष्टीने प्रहार करतो तो कल्पकाल पर्यंत यमाच्या घरीच राहतो. त्याला खाली येता येत नाही, वरती जाता येत नाही, त्याला घोर नरकामध्ये खितपत पडावं लागतं. अशा पद्धतीने वृषोत्सर्ग करावा. आणि 11व्या दिवशी 16 श्राद्ध केली जातात. 11व्या दिवशी सर्वसाधारणपणे ही 16 श्राद्ध कुठली असतात तर 12 महिन्याची 12 श्राद्ध, त्यानंतर 45 दिवसांनी येणारं एक श्राद्ध, त्यानंतर दक्षिणायन उत्तरायण याच्या ठिकाणी येणारं एक श्राद्ध, आणि त्यानंतर वर्ष पूर्ण होण्याच्या वेळेला केलेलं हे श्राद्ध. म्हणजे 12 आणि 3 15 श्राद्ध होतात. एकंदरीत 16 श्राद्ध करायला सांगितलेली आहेत. आणि जर का अधिक महिना मध्ये येणार असेल गेल्यानंतर पुढच्या वर्षीच्या आत, तर अजून एखादं श्राद्ध वाढतं. हे गरुडा ज्या जागी मृत्यू झाला त्या जागेवर, त्याच्यानंतर द्वारावरती, त्यानंतर अर्ध्या रस्त्यावरती, त्यानंतर चितेवरती, प्रेताच्या हातावरती, अस्थींच्या संचयावरती असे पिंड द्यायला सांगितलेले आहेत. एकंदरीत 6 पिंड. म्हणजे बघा, जिथे गेला तिथे पिंड 2, द्वारावरती 2 म्हणजे 4 झाले, अर्ध्या रस्त्यावरती 2 6, चितेवरती, प्रेताच्या हातावरती आणि अस्थींच्या संचयावरती असे 6 पिंड पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत रोज एक एक याप्रमाणे मिळून एकंदर 16 पिंड होतात. हे 16 पिंड एकंदरीत द्यायला सांगितलेले आहेत. आता जेव्हा होतं काय की आपण जेव्हा 9व्या दिवशी ही क्रिया सुरू करतो, आता पूर्वीच्या काळी रोजच जाऊन क्रिया करायचे, त्यावेळेला रोज तो पिंड द्यायचे. पण आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी आता काय करतात की 9व्या दिवशी सगळी क्रिया सुरू करतात. पण 9व्या दिवशी जरी क्रिया सुरू केली तरी सुद्धा 1 ते 8 पहिली क्रिया झाल्याशिवाय 9व्या दिवसाची क्रिया संपन्न होत नाही. त्यामुळे हे सगळे पिंड आधी दिले जातात, मग 9व्या दिवसाचे क्रियाकर्म सुरू होतं. त्यानंतर विष्णूला, शिवाला, परिवाराला, यमाला असे एक एक पिंड, सोमराजाला, अग्नीला, कव्यवाहाला, त्यानंतर काळाला, रुद्राला, पुरुषाला, प्रेताला आणि विष्णूला असे वेगवेगळ्या प्रकारचे पिंड त्याच्यामध्ये आहे. 12वा पिंड जो आहे तो ब्रह्मदेवाला आहे, 13वा पिंड विष्णूला आहे, 14वा शिवाला आहे, 15वा यमाला आहे. आणि श्री भगवान सांगतात की गरुडा 16वा पिंड त्या पुरुषाला द्यावा. हे 16 पिंड मध्यभागाचे आहेत. आणि तत्ववेत्ते लोक सांगतात की प्रत्येक महिन्यास 1 याप्रमाणे 12 महिन्याचे 12 पिंड झाले. हे त्या दिवशी दिले जातात. 11व्या दिवशी 1.5 महिन्याचा, त्यानंतर ऊन 6 महिन्याचा म्हणजे 6 महिने संपण्याच्या आधीचा आणि वर्षभराचा, अशा रीतीने ते पिंड होतात. एकंदरीत हे सगळे पिंड आणि श्राद्ध याला मासिक श्राद्ध असं म्हणतात. आणि ही मासिक श्राद्ध झाल्याशिवाय गेलेली व्यक्ती पितरांच्या पंक्तीमध्ये बसायला योग्य होत नाही. म्हणजेच त्याचा उलटा अर्थ असा आहे की प्रेतत्व पूर्णपणे मुक्त होऊन त्यांना पितृत्व प्राप्त होत नाही. मनुष्य लोक आहे, आपण सगळे आता मनुष्य लोकामध्ये आहोत. ज्या वेळेला आपला जीव प्राण आपल्या या शरीराच्या कुडीमधून बाहेर पडेल त्यावेळेला आपण कुठल्या लोकामध्ये असणार आहे, पहिली स्टेप कुठली असणार आहे तर प्रेत लोकामध्ये असणार आहे. म्हणून ज्याचा जीव बाहेर पडलेला आहे त्याला काय म्हणतात लोक? प्रेत म्हणतात. म्हणजे पहिलं कार्य कुठलं आहे? मनुष्य लोकात प्रेत लोक गमनार्थम. मग आता आपल्याला प्रेत लोकातच त्याला ठेवायचं आहे का? तर नाही, प्रेत लोकापासून त्याला आम्हाला उन्नत करायचं. म्हणून दुसरी पायरी काय येते? प्रेत लोकात पितृलोक प्राप्त्यर्थम किंवा प्रेतत्वात निवृत्ती आणि पितृप्राप्ती, म्हणजे त्याला पितर ही संज्ञा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि पितर ही संज्ञा ही प्राप्त होऊन भागत नाही तर पितृत्व प्राप्त झाल्यानंतर त्याला उत्तम लोक प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्या दिवशीपासून ते 13व्या दिवशीपर्यंत सगळी क्रिया
एकेका टप्प्याने एकेका क्रमाक्रमाने ती पुढे पुढे जात असते. तर सर्वसाधारणपणे 11व्या दिवशीचं कर्म झालं की त्यांचं प्रेतत्व हळूहळू हळूहळू मुक्त व्हायला लागतं आणि ते पितरांच्या पितृत्वाच्या पंक्तीमध्ये बसायला ते योग्य होऊन जातो तो जीव. जर काही श्राद्ध केली नाहीत संपूर्ण वर्षभराची, होतं काय की त्यांचा प्रेतपणा कायम टिकून राहतो. प्रेतत्व मग मुक्तीच होत नाही ना. म्हणजे आता तुम्ही कल्पना करा, एकाच दिवसात सगळे 9, 10, 11, 12 विधी येऊन करणारे, 15-20 मिनिटामध्ये 4 दर्भ घेऊन एकाच पिंडावरती मराठीमध्ये मंत्र म्हणून जी करणारी मंडळी आहेत पुण्यनगरीमध्ये आपल्या, त्या लोकांनी अशा पद्धतीने कर्म करून काय मिळवतात ना ते. कारण जर का ही सगळी 11 श्राद्ध झाली नाहीत, 16 श्राद्ध झाली नाहीत, एवढे पिंड जर का दिले गेले नाहीत, तर त्यांचा प्रेतपणाच मुक्त होत नाही असं जर का शास्त्र सांगतंय, तर मग एका दिवसात सगळी क्रिया करून भागेल, एका पिंडाचं दान करून भागेल. म्हणून क्रिया ही सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे, सगळी त्या महिन्याची श्राद्ध व्हायला पाहिजेत. जेव्हा ही सगळी श्राद्ध होतील तेव्हा त्याचं खरं प्रेतत्व जाईल. आणि जर का आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला प्रेतत्व योनी प्राप्त झाली, तर पुढे वंशानुवंश ते प्रेत आपल्याला त्रास देत राहतं. वंशानुवंश कोण जीव आमच्या घरामध्ये कधीतरी जन्माला येईल असा की त्याच्या हाताने त्या प्रेताला मुक्ती मिळेल, ते पुढे ठरवलं जातं. त्याच्याच हाताने पाणी, त्याच्याच हाताने पिंड जर का मिळाला तर ते प्रेत मुक्त होतं. नाही तर हजारो वर्ष वंशाच्या पाठीमागे ते सतत फिरत राहतं की मला मुक्ती द्या म्हणून. पण मुक्ती सुद्धा सगळ्यांना देता येत नाही हो. तो बभ्रुवान नावाचा राजा ज्या वेळेला वनामध्ये शिकारीच्या निमित्ताने पोहोचला, तर त्या प्रेताचं आणि त्या बभ्रुवानाची गाठ पडली, कितीतरी हजारो वर्षांनी गाठ पडली, म्हणून त्या प्रेताला मुक्ती हा राजा देऊ शकला. त्या राजाच्या हातून त्या प्रेताला मुक्ती मिळायची हे ठरवलेलं होतं कुठेतरी, म्हणून ती गोष्ट घडून आली. नाही तर अशी कितीतरी वर्ष निघून गेली, कोण आलं होतं त्याला मुक्ती देण्याकरता. त्या भागवताची सुरुवातीला नाही का त्या धुंदुकारीची आणि याची कथा आहे. शेवटी तो गोकर्ण महाराज, गोकर्ण नावाचा भाऊ, त्या आपल्या भावाकरता कितीतरी श्राद्ध करतो, गयेला जाऊन पिंडदान करतो, सगळं करतो, कशानेही त्याला मुक्ती होत नाही. शेवटी तो झोपलेला असताना हे प्रेत त्याच्या समोर येऊन उभं राहतं, पिशाच्च, आणि दादा माझ्याकरता काहीतरी कर, मी एवढी पातके केलेली जीवनामध्ये की माझं हे प्रेतत्वातनं माझी मुक्ती झालेली नाहीये. तो म्हणतो, अरे मी एवढं कर्म केलं तुझ्याकरता तरी तुला कशी नाही मुक्ती मिळाली. तो म्हटला, माझं पापच एवढं आहे की मला मुक्ती कोणी द्यायला समर्थ नाही, तर तूच माझ्याकरता काहीतरी कर. मग या गोकर्ण महाराजांनी नदीमध्ये जाऊन स्नान करून सूर्यनारायणाची प्रार्थना केली. सूर्याने आदेश दिला गोकर्णाला की तू आता तुझ्या भावाच्या मुक्तीकरता भागवत पारायण कर. म्हणून भागवत हे एकमेव ग्रंथ किंवा एकमेव पुराण असं आहे की जे श्रवण केलं असता किंवा त्याचं पठण केलं असता, त्याचं वाचन केलं असता, ते प्रेतत्वाला मुक्ती देणारं पुराण आहे. प्रेतत्वापासून मुक्ती होते. म्हणून ज्या घरामध्ये प्रेतपीडा आहे, ज्या घरामध्ये पितरांची पीडा आहे, अशा माणसांनी जरूर स्वतःच्या घरामध्ये, मी म्हणतो आपल्याला मराठी कथा भागवताचा नाही तो कुठेही आपल्याला ऐकायला मिळेल, पण मूळ 18,000 जे श्लोकांची रचना व्यासांनी केलेली आहे, त्या 18,000 श्लोकांचं मंत्र पद्धतीने 7 दिवस व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये पारायण झालं पाहिजे. जर का असं पारायण झालं, ज्या घरामध्ये होईल त्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रेताची पीडा होणार नाही. म्हणून श्रीमद भागवत 18 पुराणापैकी एकमेव पुराण असं आहे की जे प्रेतत्वापासून मुक्ती देते. किंवा आपल्या घरात कोणाला प्रेतत्व प्राप्त झालं असेल, म्हणून एक चांगली पद्धत आहे वैष्णवांमध्ये, आणि मला ती फार आवडली, की व्यक्ती गेल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याच्या आत, वर्ष श्राद्ध होण्याच्या आत 7 दिवस वेळ काढून वैष्णव लोकांकडे भागवत पारायण केलं जातं. आजही कित्येक वैष्णवांकडे ही पद्धती आहे. भागवत पारायण मुद्दामून करतात, कारण संपूर्ण वर्षभर त्यांना प्रेतत्व आहे ना, त्या प्रेतत्वातून त्यांना मुक्ती व्हावी आणि उत्तम लोक प्राप्त व्हावा, याकरता हे भागवत पारायण खूप महत्वाचं आहे. म्हणून इथे सगळे जे विधी आहेत ते सगळे प्रेतत्वातनं मुक्ती देणारे आहेत. एखाद्या स्त्रीनी मुलगा नाही किंवा कोणीच नाही तिला, तर आपला पती गेल्यानंतर त्याच्याकरता जर का एखाद्या स्त्रीनी क्रियाकर्म केलं, ही सगळी श्राद्ध केलं,
ही सगळी श्राद्ध केली तर ती खरी पतिव्रता आहे असं समजावं, असं शास्त्र आहे. आणि जी स्त्री मेलेल्या पतीचेही श्राद्धादिक करून सेवा करेल तसं तिचं जीवित म्हणजे तिचा जन्म हा सफळ आहे असं समजावं. म्हणून एखादी विधवा स्त्री असेल, तिचा मुलगा वगैरे कोणी नसेल, तर विधवा स्त्री सुद्धा श्राद्ध करू शकते पतीचं. शास्त्रांनी दिलंय, विधवा कर्तुक श्राद्ध महालय म्हणून दिलेलंच आहे शास्त्रामध्ये. पण आपल्या पतीचं कर्म करण्याचा स्त्रीला अधिकार आहे. एखादा जर का व्यक्ती कोणी अग्नीमध्ये जळून मृत्यू आला, एखादा खोल पाण्यामध्ये बुडून त्याला मृत्यू आला, किंवा कुठल्या तरी अपघातामध्ये एखाद्याला मृत्यू आला, कुठेतरी वरतून उंचावरून पडून मृत्यू आला, तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी तर त्याचे करायचेच. तर हे सगळे विधी सांगितल्याप्रमाणे त्याचे सगळे केल्याने त्याला मुक्ती मिळते, यात संशय नाही. कसाही मृत्यू येऊ दे, पण त्यांच्याकरता हे कर्म केलं पाहिजे. समजा एखाद्याला नाग चावला किंवा साप चावला आणि मृत्यू आला, तर समजा आपण असं गृहीत धरूया, नाग चावला आणि मृत्यू आला, तर त्यांनी सांगितलं की नाग चावून मृत्यू आला असेल तर पंचमीला नागाची प्रतिमा तयार करायची. जमिनीवर नागाच्या देहाच्या आकृतीची एक पिठाची नाग तयार करायचा, त्याची पूजा करायची, धूप दीप नैवेद्य तांबूल सगळ्यांनी, दुधाचा नैवेद्य त्याचा करायचा, आणि ब्राह्मणाला सोन्याचा नाग यथाशक्ती दान करायचा, आणि नागाची प्रार्थना करायची प्रसन्न होऊ देत म्हणून पुढे त्या नागाचं आणि नारायण बलीची क्रिया त्या ठिकाणी करायला सांगितलं. म्हणजे नारायण बली नागबली करतो ना आपण, तेच ते. एखादा जर का नाग हत्या जर का आपल्याकडनं झाली तर निर्वंश होतो बरं का. म्हणून सर्प हत्या करू नये. आता आपल्याकडे सर्पोद्यानच आहे, त्यांना फोन केला की कुठं जर का सर्प निघाला तर ते घेऊन जातात, तो काही प्रश्न नाही आहे. पण कधीही नाग हत्या आपल्याकडनं होऊ नये. एक जण आमचे ओळखीचे असे, त्यांची गंगाखेडला शेती आहे मोठी मराठवाड्यामध्ये, आणि ती गोदावरी नदी शेजारून वाहते गंगा, आणि त्या शेतीच्या त्याच्या शेजारी यांचं शेत. तर त्यांच्या त्या शेतामध्ये सारखे मोठमोठाले नाग निघायचे. काय भगवान जाणे, शेजारच्या शेतात नाही, यांच्याच शेतामध्ये सारखा मोठे साप तरी नाग तरी, आणि हे त्यांना मारायचं. त्यांचा गडी वगैरे कोणत्या शेतात मारायचं. आणि नंतर त्यांच्या त्या याच्यामध्ये असे काही प्रश्न निर्माण झाले की ते प्रश्न घेऊन ते सगळीकडे दारोदारी मग पत्रिका दाखव, वास्तू बघायला, वास्तू व्हिजिटला, मग ते आमचं शेत बघायला माणसं, महाराज यांच्या सगळ्यांच्या मागे लागले. त्या महाराजांनी सांगितलं एका की तुमच्या या जागेमध्ये नाग हत्या खूप झालेल्या आहेत, त्याचा दोषाच्या करता ही जमीन शुद्ध केली पाहिजे, तर तुमचे हे प्रश्न सुटतील. कारण खूप नाग मारले तुम्ही. हे त्यांना काहीही न विचारता सांगितलं. हे मला तुम्हाला सांगायचं. त्या माणसांनी सांगितलं नाही की आम्ही नाग मारले म्हणून आमच्या जागेमध्ये. त्यांनी सांगितलं की या जमिनीमध्ये नाग हत्या खूप झाल्या आहेत, तर त्याच्याकरता तुम्ही आधी रुद्रस्वाहाकार या ठिकाणी करा, रुद्राला अभिषेक घाला, आणि रुद्राचं तीर्थ या सगळ्या जागेमध्ये शिंपडा पहिल्यांदी, आणि रुद्रस्वाहाकाराचं भस्म सगळ्या तुमच्या शेतामध्ये टाका, मग या नागहत्येचा दोष जाईल. मला रुद्राच्या तीर्थाचा 2दा अनुभव आलाय की एका ठिकाणी या धायरी वडगावच्या पाशी ते सणस विद्यालय नाही का इथे आहे बघा, त्याच्या मागे काही कोणी बंगले बांधलेत काही लोकांनी, तर तिथे एकांचं भूमिपूजन करायला, ती बरीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 15-20 वर्ष झाली या गोष्टीला. तर तिथे भूमिपूजन करत असताना, भूमिपूजन झाल्यानंतर खड्डा खणत असताना खाली मानवी अस्थी सापडल्या एक पाया घेत असताना. तर त्यावेळेस, आता ते महाराज नाही आहेत, त्यावेळेस ते सणस महाराज म्हणून एक नाथपंथी एक ते उपासक होते. तर त्यांच्याकडे ते गेले आणि म्हणाले की असं असं घटना घडली आहे, काय करावं आमच्या जागेमध्ये. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, तुमच्या जागेमध्ये तुम्ही महारुद्र अनुष्ठान करा, शंकराच्या पिंडीला तुमच्या जागेत अभिषेक करा, आणि शंकराच्या अंगावरचं अभिषेकाचं पाणी एकही थेंब तुमच्या प्लॉटच्या बाहेर पडता कामा नये. ते सगळं पाणी तुमच्या प्लॉटमध्ये सतत जिरवत राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही सगळा विधी झाला, त्या अस्थी काढून टाकून दिल्या, त्यानंतर तिथे बंगला बांधला. तो बंगला रिन्युएशन होऊन आता तिथे 6 मजली इमारत उभी राहिलेली आहे. कधीही कोणाला कसलीही पीडा झाली नाही. हा रुद्राभिषेकाचं मोठं फल मिळालेलं आहे. म्हणजे ज्यांना प्रेतपीडा आहे किंवा अशा काही घटना आहेत, तिथे उपासना कोणाची करायची आहे? रुद्राची. हे मला तुम्हाला जाता तसं सांगायचं आहे.
तर गरुड विचारतो, हे भगवंता, ह्याच्या पुढे काय कुठली विधी करायची ते सांग. तर मग भगवंताने सांगितलं, याच्या पुढे जो विधी येतो तो 12व्या दिवशी सपिंडीकरण नावाचा विधी येतो. आणि सपिंडीकरण हे जे काही आहेत त्या सपिंडीकरणापासून खऱ्या अर्थाने हा जीव प्रेतापासून मुक्त होतो. मग सपिंडीकरण म्हणजे काय? तर ज्यांचा पिंड पितामह शिव इत्यादिकांबरोबर मिळून गेला नाही, त्यांच्या उद्देशाने पुत्रादिकांनी केलेली दाने त्यांना पोहोचत नाहीत. जिथपर्यंत तो जीवाचं सपिंडीकरण होत नाही तिथपर्यंत आपणही काही केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जिथपर्यंत सपिंडी केली नाही तिथपर्यंत जो पुत्र आहे त्याला सूतक असतं. म्हणून सपिंड म्हणजे आपल्या कुलातले जे बाकीचे लोक असतात त्यांना किती दिवस सूतक आहे? 10 दिवस सूतक आहे. पण जो प्रत्यक्ष मुलगा पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापासून सगळं क्रियाकर्म करणार आहे त्याला प्रत्यक्ष सूतक हे 12 दिवसाचं सूतक आहे. तो जिथपर्यंत ती सपिंडीकरण विधी होत नाही तिथपर्यंत त्या मुलाचं सूतक जात नाही. मग ज्या वेळेला हे सपिंडीकरण होईल त्यावेळेला हे जे उत्तरीय वस्त्र असतं पहिल्या दिवशीपासून वापरलेलं, हे उत्तरीय वस्त्रच त्या पिंडावरती विसर्जन केलं जातं. मग खऱ्या अर्थाने सूतक संपलं. ही जी सपिंडीकरण जो काही विधी आहे, हा सपिंडीकरण नावाचा विधी म्हणजे काय असतो? तर पिता, पितामह, प्रपितामह आणि वृद्ध प्रपितामह, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आपल्या मागची पिढी, माझे वडील जेव्हा श्राद्ध करत होते तेव्हा ते काय म्हणत होते? श्राद्ध करताना त्यांचे वडील, त्यांचे आजोबा आणि त्यांचे पणजोबा अशी 3 जणांची नावं घेत होते. पण आता काय झालं की माझे वडीलच गेले, आता त्यांचं श्राद्ध करायची वेळ आली. मग मला काही वरच्या पिढीचं नाव घेता येणार नाही. मग मी काय करणार की माझ्या वडिलांचं जे काही नाव असेल ते आधी घेणार. म्हणजे आपण 3 नावं लक्षात घेऊ, केशव, नारायण, माधव आणि गोविंद, ही 4 नावं. तर हे केशव हे माझे वडील आहेत. केशव जेव्हा श्राद्ध करत होते तेव्हा ते कोणाचं करत होते? नारायण, माधव आणि गोविंदांचं करत होते. पण आता केशवच स्वर्गवासी झाले. तर केशव स्वर्गवासी झाल्यानंतर केशवांचा जो मुलगा आहे तो श्राद्ध करताना त्याला पण 3च पिढ्या पाहिजेत. मग तो 3 पिढ्या कुठल्या घेणार? केशव घेईल, नारायण घेईल आणि माधव घेईल. गोविंद त्याच्या पिढीमध्ये येत नाही ना. मग क्रिया काय झाली पाहिजे की माझा जो केशव नावाचे वडील गेलेले आहेत, हे केशव नावाचे वडील या 3घांमध्ये ते एकरूप झाले पाहिजेत. सपिंडीकरण यांना त्याच्यामध्ये मिळवलं पाहिजे. नुसतं मिळवून भागणार नाही. तर या केशवांना त्यांच्या 3घांमध्ये मिळवल्यानंतर माझ्यापासून जी माझी 4थी पिढी आहे ती मुक्त केली पाहिजे. कारण त्याचा मी आता उच्चार करणार नाहीये. मी इथून पुढे उच्चार काय करणार आहे? केशव, नारायण आणि माधव या 3घांचाच उच्चार करणार आहे. मग गोविंदांना मी मुक्ती दिली पाहिजे आणि केशवांना त्याच्यात अधिक केलं पाहिजे. हा जो सगळा विधी केला जातो ना, याचं नाव सपिंडीकरण आहे. म्हणून त्या सपिंडीकरणाच्या दिवशी आम्ही ते सपिंडीकरण जेव्हा केलं जातं त्यावेळेला एक असा मोठा वरवंट्यासारखा एक पिंड केला जातो. त्याचे 2 भाग केले जातात आणि इकडे वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा 4घांचे पिंड दिले जातात. आणि हे सगळे पिंड दिलेले त्या मोठ्या वरवंट्याच्या मध्ये एकत्र केले जातात. पुन्हा त्याचे 3च पिंड केले जातात. पुन्हा त्याच्यावरती पाणी दिलं जातं. म्हणजे संयोज्य झालं. ते संयोजन करून टाकलं. या पिंडांचं त्याच्यामध्ये संयोजन केलं. तुम्हाला विषय लक्षात आला ना काय ते सपिंडीकरण म्हणजे काय? याला सपिंडीकरण असं म्हणतात. थोडक्यात 3 पिढ्यांचा उच्चार चालू करणं, 4थी पिढी मुक्त करणं, याचं नाव आहे सपिंडीकरण. आणि हा विधी जो होतो हा 12व्या दिवशी होतो. 12व्या दिवशीचा दिवस जो आहे त्या दिवशी सपिंडीकरण असं म्हणतात. समजा जर का स्त्रीच्या बाबतीतही तसंच, तिच्या माहेरचं होतं का तिच्या सासरचं? सासरचं, आई, आजी आणि पणजी. आता खापर पणजी मुक्त होणार. आपण म्हणजे बाबांची आई होणार असं नाही. यांची आई, आईची आई, बाबांची आई, बाबांची. आजोबांची आई. माहेरचा काही संबंध नाही. बाबांकडची 3 नावं. याप्रमाणे या सपिंडीकरणामध्ये सापिंड जो असतो त्या सपिंडातल्या लोकांना साधारणपणे सूतक असतं. आता
दूर देशी कोणीतरी गेला आणि जेव्हा आपल्याला समजलं तेव्हापासून 10 दिवस पुरे होण्याएवढे जेवढे दिवस बाकी राहिले असतील तितके दिवसपर्यंत आपण सूतक पाळावं. एखादी कोणीतरी लांब व्यक्ती गेली 2-4 दिवसांनी आपल्याला कळलं, आता काही विलंब होत नाही, आता अमेरिकेत नाही, जगाच्या पाठीवर कुठेही जरी मृत झालं एखादी व्यक्ती दुसऱ्या सेकंदाला आपल्याला कळू शकतं, आता काही प्रश्न नाहीये. पण पूर्वीच्या काळी असं व्हायचं की 2-4 दिवसात कळायचंच नाही ना, वार्ता जायची नाही तिथपर्यंत. तर असं जरी झालं तर ज्या वेळेला ते कळेल त्यावेळेला ते सूतक चालू झालं, उरलेले सगळे दिवस पाळायचे. समजा 10 दिवसाचं सूतक आहे आणि आम्हाला 4थ्या दिवशी कळलं तर उरलेले 6 दिवस आम्ही सूतक पाळायचं 10 दिवसापर्यंत. आणि 10 दिवस होऊन गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत जर का समजलं चुकून, आम्हाला कळलंच नाही शेवटपर्यंत, 10 दिवस तर होऊन गेले केव्हा सूतकाचे, तरी ज्या दिवशी कळलं त्या दिवशीपासून पुढे 3 दिवस सूतक पाळायचं. वर्ष पूर्ण झाल्यानंतर समजलं तर असं झालं की बाबा त्यांचं क्रियाकर्म झालं, सूतक झालं, वर्षश्राद्धही झालं, आम्हाला कळलंच नाही. वर्षश्राद्धानंतर आम्हाला कळलं की कोणीतरी गेलेले आहेत, समजा असं कळलं तर असं कळल्याबरोबर लगेच आंघोळ करायची, शुद्धी होत. इतकी सूतकाचं हे सांगितलं. लक्षात आलं ना तुमच्या? आता समजा का एक सूतक चालू आहे 10 दिवसाचं आणि त्याच्यातलं काही भाग बाकी राहिलाय, काही दिवस बाकी राहिलेत आणि दुसरं सूतक आलं त्याच वेळेला, सूतकात सूतक, तर पहिल्या सूतकाबरोबर दुसरं सूतकही नाहीसं होऊन जातं. पहिल्या सूतकाबरोबर दुसरं सूतकही नाहीसं होऊन जातं असं शास्त्र आहे. एखादा मुलगा दात येण्याच्या आधी जर का मृत्यू पावला तर त्या केवळ स्नानाने शुद्ध, एवढंच सूतक आहे त्याचं. समजा का 4-5 वर्षाचा झाला आणि जर का तो मृत झाला तर 1 रात्र त्याचं सूतक आहे. त्यानंतर मुंज होण्याच्या पूर्वी त्याला मृत्यू झाला तर 3 रात्र त्याचं सूतक आहे. आणि मुंज झाल्यानंतर जर का एखाद्या मुलाला मृत्यू आला तर त्याचा 10 दिवस सूतक पाळावं म्हणून सांगितलं. जन्मापासून 2.25 वर्षापर्यंतची कन्या जर का गेली तर तात्काळ 2.25 वर्षापर्यंतची कन्या गेली असता तात्काळ शुद्धी होते. सर्व वर्णांना हाच नियम लागू आहे, सगळ्या पद्धतीने असा आहे. कन्या गेली असता 1 दिवस पर्यंत सूतक असतं. त्यानंतर वागदान केल्यानंतर ती कन्या जर का गेली, म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर गेली असं तुम्ही गृहीत धरा. वागदान केल्यानंतर जर का कन्या गेली तर बापाला पण म्हणजे वडिलांना पण आणि नवऱ्याला पण 3 रात्र सूतक असतं. म्हणजे अजून लग्न व्हायचं आहे पण साखरपुडा झालाय आणि काही अपघाती मृत्यू आला आणि ती मुलगी गेली तर त्या ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं त्याला सुद्धा 3 दिवस सूतक आहे आणि वडिलांना सुद्धा 3 दिवस सूतक आहे. मृत सूतक असता काय काय करायचं आणि कसं पाळायचं, ज्यांना लिहून घेता येईल ते लिहून घ्या. कसं पाळावं सूतक किंवा सूतकात काय काय गोष्टी कराव्यात, काय करू नयेत, या इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली, आशीर्वादम देवपूजाम प्रत्युत्थानाभिवंदनम पर्यंके शयनम स्पर्शम न कुर्यान मृत सूतके. जर का आम्हाला मृताचं सूतक झालं 10 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, जे काही आम्हाला सूतक आहे ते जर का सूतक आलं तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्या या सूतकामध्ये आम्ही आशीर्वाद कोणाला द्यायचा नाही आणि आशीर्वाद घ्यायचा नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर न देव पूजा, देवाची पूजा करायची नाहीये. प्रत्युत्थानम याचा अर्थ कोणी आमच्याकडे व्यक्ती आली तर आम्ही उठून त्याचं स्वागत करायचं नाहीये, आम्ही आमच्या जागेवरच बसायचं, तो येऊन आम्हाला भेटला पाहिजे असं. त्यानंतर नमस्कार कोणालाही करायचा नाही आणि कोणाचा घ्यायचा नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर संपूर्ण सूतकामध्ये उच्चासनावरती शयन करायचं नाही, म्हणजे दिवाणवरती, कॉटवरती, याच्यावरती बेडवरती झोपायचं नाही, खाली चटई टाकायची, जमिनीवर झोपायचं. अधौशायिनो स्याताम. त्यानंतर दुसऱ्यांना आपणहून स्पर्श करायचा नाही, चुकून हातबीत लागला तर ठीक आहे पण आपणहून कोणाला स्पर्श करायला जायचं नाही. त्यानंतर कपाळाला गंध लावायचं नाही.
त्यानंतर मंगल स्नान करायचं नाही, म्हणजे तेलबिल लावून असं अभ्यंग करायचं नाही. त्यानंतर शृंगार करायचा नाही, कुठलाही मेकअप नाही करायचा. त्यानंतर कोणाला या म्हणायचं नाही, कोणाला जा म्हणायचं नाही. आणि त्यानंतर दान करायचं पण नाही आणि दान घ्यायचं पण नाही, हा विषय. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं, संध्यादानम जपम होमम स्वाध्यायम पितृतर्पणम ब्रह्मभोज्यम व्रतन नैव कर्तव्य मृतसूतके. हे करू नका, काय काय करू नका. संध्या करायची नाही, दान करायचं नाही, जप करायचं नाही, होम करायचं नाही, अध्ययन करायचं नाही, पितरांचं तर्पण करायचं नाही, त्यानंतर ब्राह्मण भोजन करायचं नाही, व्रत करायचं नाही. या गोष्टी सूतकामध्ये होत नाहीत. जो कोणी मृतसूतक असता, आता समजा एखादा म्हटला की काय होतंय त्यांनी केलं तर मी करणार, असं कोणी म्हटला, नित्यनैमित्तिकम काम्यम सूतके यस समाचरेत तस्य पूर्वकृत नित्याधिकं कर्म विनश्यती. समजा तुम्ही एक कल्पना करा, एखादा मनुष्य संकटी चतुर्थीचं व्रत करतोय किंवा 16 सोमवाराचं व्रत करतोय आणि त्याला एकदम सूतक आलं, त्याच्या सूतकामध्ये सोमवार आला किंवा चतुर्थी आली, तर ह्यांनी काय सांगितलंय, व्रत वगैरे काहीही करायचे नाही. पण हा म्हटला नाही माझं ते कायमचं आहे, मी करणारच म्हणून, आणि त्यांनी ती चतुर्थी केली, एकादशी केली किंवा असं काही केलं सूतकामध्ये, तर शास्त्र काय म्हणतंय, विष्णू सांगतायत की जर का त्यांनी त्यावेळेला एखादं काही कर्म केलं आगाऊपणे, तर मागे केलेले जे सगळे काही व्रताचं पुण्य आहे ना, ते क्षणार्धात नष्ट होऊन जाईल. म्हणून एखादा सोमवार 16 सोमवारपैकी जर का सूतकामध्ये आला, आता या स्त्रिया ज्या 16 सोमवार करतात ना, त्यांना बऱ्याच वेळेला त्यांच्या अडीअडचणीमध्ये एखादा सोमवार निघून जातो. मग काही चिंता करण्याचं कारण नाही, त्याच्या पुढचा जो येईल तो सोमवार तिचा गणना करायची. म्हणून काय त्या 4 दिवसात येणारा सोमवार धरायचा का? ती म्हणली, एक जणी मला माझी वादच घालायला लागली. ती मला म्हटली की नाही म्हणे, अहो माझा उपास घडलाच आहे त्या दिवशी. अगं म्हटलं, उपास घडला तो नाही ना धरता येत त्याच्यामध्ये, इथे का धरता येत नाही? म्हटलं हे मला माहित नाही, हे तू धर्मसिंधूला विचार, मला माहित नाही. तू माझ्या फोनवरच, एक तर मी रस्त्यामध्ये होतो, मी मला फोनवरून विचारते, माझा नाहीतरी आज म्हणे उपास घडला, मी काहीच खाल्लेलं नाहीये, मग हा नाही का धरायचं म्हणे त्याच्यामध्ये. आता हल्लीच्या या मुलींना आपण काय सांगावं आणि काय बोलावं? तिला म्हटलं मी सांगतो एवढं तू ऐक आत्ता, हा सोमवार तुला धरता येणार नाही, हा मायनस कर, आणि जर का तू धरलास तर म्हटलं मागच्या सगळ्या सोमवाराचं तुझं पुण्य निघून जाईल. त्यामुळे तू आत्ता हा सोमवार धरायचा नाही, पुढचा सोमवार येईल तो धरायचा. मग ऐकलं तिने, धरला सोमवार तिने पुढचा. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सूतकामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. व्रतवैकल्य आणि अमुक्तभोग, जिथपर्यंत आपलं पोथी वाचन, समजा एकीने असं ठरवलं की बाबा मी रोज ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय वाचेल, दासबोधाचा 1 अध्याय वाचेल, रोज श्रीराम जयरामच्या 13 माळा करेन, असं काय आमचे जप नियम असतील, तर आम्ही जेव्हा आमचं सूतक प्राप्त होईल, सूतकापर्यंत आम्ही जेव्हा येऊन पोचतो, त्याच्यापर्यंत जेवढं तुम्ही वाचलेलं आहे त्याच्यानंतरचा जो काही विषय आहे तो तिथून पुढे सूतक संपल्यानंतर पुढे चालू करावा, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने सूतक पाळावं. महामंत्र जर का घेऊन पवित्र झालेला कोणी ब्राह्मण असेल, व्रती असेल, तर त्याला सूतक नाही. अग्निहोत्री ब्राह्मणाला सूतक नाही. ब्रह्मनिष्ठ संन्याशाला आणि राजलोकांना सूतक नाही. राज्याभिषेक झालेल्या राजापासून दान घेण्यास त्यांना हरकत नाही. म्हणजे काही ठराविक माणसांना सूतक नाहीये. अग्निहोत्री ब्राह्मण तर त्याचं रोज अग्निहोत्र आहे ना, त्याला सूतक नाहीये. समजा जर का एखाद्या घरी लग्न निघालं, काही मंगल कार्य निघालं, आणि या महासमारंभामध्ये जर का सूतक आलं नेमकं, तर अशा वेळेला जर का आधी अन्न शिजवलेलं असेल आणि कळलं आपल्याला सूतक आलंय, तर मग ते अन्न चालेल, ते खाऊ शकतात, नाही काय हरकत नाही. पण देवक जर का आधी बसवलेलं असेल तर ते सूतक लागू होत नाही लग्न कार्यामध्ये सुद्धा. म्हणून देवक हे आधी 10 दिवसपर्यंत आपल्याला बसवता येतं. मी त्या मुंजीच्या आणि विवाहाच्या दोन्ही माझ्या प्रवचनांमध्ये ही गोष्ट सांगितली की देवक आपण किती दिवस आधी बसवू शकतो, आणि देवक बसवल्यानंतर आपल्याला सूतक कसं लागू होत नाही मी त्याच्यामध्ये सांगितलेलं. घरातील गृहस्थ गेल्यानंतर यज्ञोपवीत, मुंज, उत्सव, व्रतांची उद्यापन, विवाह, मंगल कार्य होत नाहीत. जर काही सपिंडीकरण झालं नाही तर मग यातलं आपल्याला कोणतेही कार्य करता येणार नाही.
12व्या दिवशी जर का आपण सपिंडीकरण केलं नाही तर आपल्या घरी लग्न आपल्याला करता येणार नाही, मुंज करता येणार नाही, वास्तुशांत करता येणार नाही, उत्सव करता येणार नाही, म्हणजे कोणतंच कार्य आपल्याला करता येणार नाही. इतकंच नव्हे तर ही सपिंडीकरण जर का झालेलं नसेल ना तर कोणताही संन्यासी त्या घरी जाऊन भिक्षा पण घेऊ शकत नाही. कुठल्याही माधुकरी मागायला आपण माधुकरी घालायचा आपल्याला अधिकार नाही, कारण आपण सपिंडीकरण केलेले नाहीये. अग्निहोत्र असलेला ब्राह्मण किंवा अग्निहोत्र नसलेला ब्राह्मण तरी सुद्धा त्या दोघांचंही 12व्या दिवशी सपिंडीकरण करावं. सर्व प्रकारच्या तीर्थावर सर्व प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे फल मिळतं ते फल 12व्या दिवशी सपिंडीकरण केल्याने प्राप्त होतं. इतकं त्या सपिंडीकरणाला महत्व आहे. मग त्या सपिंडीकरणामध्ये विश्वदेवांची पूजा आहे ती व्यवस्थित करावी. त्यानंतर पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह पणजोबा, वृद्ध प्रपितामह म्हणजे खापर पणजोबा, या तिघांना क्रमाक्रमाने एक एक पिंड द्यायला सांगितलेलं आहे. आणि मग वसु, रुद्र आणि अर्क अशा त्यांच्या देवता त्यांचं ध्यान करायला सांगितलं आहे. चौथा पिंड मृतकाला द्यायला सांगितलं आहे, म्हणजे गेलेल्या व्यक्तीला चौथा पिंड द्यायचा. आणि मग चंदन, तुलसीपत्र, धूप, दीप, तांबूल, उत्तम वस्त्र, दक्षिणा इत्यादी पूजन करायचं. आणि प्रेताला दिलेल्या पिंडाचे 3 भाग करून त्याच्यामध्ये पितामह, प्रपितामह, वृद्ध प्रपितामह या 3 पिंडाबरोबर निरनिराळे ते मिसळून टाकायचे. आणि श्री भगवान म्हणतात की हे गरुडा, पितामहाबरोबर आईचा पिंड आणि पितामहाबरोबर बापाचा पिंड मिसळावा, असं म्हणजे आपली ही पिढी पुढच्या पिढीमध्ये मिसळून टाकायची. त्यानंतर स्त्रीचं सुद्धा सपिंडीकरण असंच होतं. आई, आजी आणि पणजी, खापर पणजी या पद्धतीनेच ते होणार. भगवान सांगतात की हे बघ, चितेवरती एकाच चितेवरती स्त्री आणि पुरुष उभयता मरण पावले. मी काल सांगितलं ना सतीचं, एका चितेवरती किंवा अपघातामध्ये दोघांना एकाच वेळेला मृत्यू आला तर दोघांना एकाच वेळेला दहन होणार ना त्यांचं एका चितेवरतीच. तरी सुद्धा श्वशुर इत्यादिकांमध्ये तृण आणि अंतर करून पुत्राने त्या मातुश्रींचे आणि पित्याचे सपिंडीकरण वेगवेगळं करावं. आईचं पण सपिंडीकरण, वडिलांचं पण सपिंडीकरण, दोघांचं वेगवेगळं करावं अंतर ठेवून. त्यानंतर भगवान सांगतात की सपिंडीकरण केल्यानंतर मग पितरांचं तर्पण करावं. तर्पणाच्या वेळेला पितृभ्य स्वधा अशा अक्षरांनी वेदमंत्र उच्चारून ते करावं. त्याच्यानंतर त्यांना पितृत्व प्राप्त होतं, पितर ही संज्ञा त्यांना प्राप्त होते. त्यानंतर हंतकार नेहमी करावा. हंतकार म्हणजे काय? हंतकाराने पितर, मुनी, देव आणि दानव तृप्त होतात. एका ग्रास मात्राला भिक्षा असं नाव आहे. 4 घासांना पुष्कल असं नाव आहे. 4 पुष्कळांना हंतकार असं नाव आहे. हंतकार कशाला म्हणायचं? 1 घास घेतला तर त्याला भिक्षा म्हणायचं, 4 घास घेतले तर त्याला पुष्कल म्हणायचं, आणि 4 पुष्कल घेतली त्याला हंतकार म्हणायचं, म्हणजे 16 घास. यांनी पूजन करावं. अक्षय तृप्ती होण्याकरता ब्राह्मणाला दान द्यावं. आणि वर्षाचं अन्न, आता हे पूर्वीच्या काळी खेडेगावात करायचं बरं काही सगळे लोक, वर्षभराचं अन्नदान करणं, वर्षभराचं धान्य देणं ब्राह्मणाला करायला, अन्न देणं, तूप देणं, सोनं देणं, रूप देणं, उत्तम गाय, घोडा, हत्ती, रथ, भूमिदान हे सर्व पदार्थ ब्राह्मणांना द्यावेत, गुरुला द्यावेत. त्यानंतर मग विनायक यांची पूजा आता ही 13व्या दिवशी होते. स्वस्ती वाचन पूजा, त्यानंतर नैवेद्य उपचारादी पूजा ही सगळी 13व्या दिवशी होते. मग या यजमानांवर अभिषेक होतो. आता हा 13वा दिवस जो आहे तो त्या दिवशी आपल्या सगळ्या घरी सगळं कर्म केलं जातं. 10 दिवसपर्यंत आपण कोणत्याही 12व्या दिवसापर्यंत घरातल्या देवांची पूजा केलेली नाही आहे. ही वास्तू सगळी अपवित्र झालेली आहे. या वास्तूमध्ये आपण सूतक पाळलेलं आहे. तर या वास्तूचं अमंगल्यत्व पूर्ण जाऊन या वास्तूला मांगल्य पूर्व प्राप्त व्हावं म्हणून त्या 13व्या दिवशीच्या निधन शांती नंतर एक विधी केला जातो, म्हणजे घरातल्या उमऱ्यावरती सुपारी फोडली जाते. इतर वेळेला आपण कधीही उमऱ्यावरती सुपारी फोडत नाही. उमऱ्यावरती सुपारी फोडण्याचं कारण असं आहे की संपूर्ण आपलं जे घर असतं ना ते वास्तूचं शरीर आहे असं समजा तुम्ही. आणि जसं आपल्या या शरीरावरती आपलं मुख आहे ना, चेहरा आहे आपला,
तसं या संपूर्ण वास्तुपुरुष रूपी असलेल्या आपल्या शरीर रूपी घरामध्ये असलेल्या वास्तुपुरुषाचं मुख म्हणजे ही आपली द्वाराची चौकट आहे, जिथून आपण आत येतो आणि बाहेर येतो. म्हणून आपल्याला लग्नामध्ये आपण जसं मुंडावळ बांधतो की नाही वधू आणि वरांना, तर आपल्या दरवाजावरती आपण तोरण लावतो ना, ते आपल्या वास्तूच्या कपाळावर बांधलेली मुंडावळ आहे असं समजा तुम्ही. म्हणून त्याच्या कपाळावरती तो गणपती असतो इथे, त्याच्या मुकुटावरती. त्याचा मुकुट आहे असा, आणि मुकुटामध्ये असा खडा असतो की नाही, तो तसा गणपती आपण तिथे ठेवलेला असतो. आणि हे संपूर्ण वास्तूचं मुख आहे. या वास्तूच्या मुखामध्ये चांगल्या गोष्टी येतात आणि वाईटही गोष्टी येतात, आणि चांगल्या गोष्टी इथून बाहेरही जातात आणि वाईटही गोष्टी इथून बाहेर जातात. म्हणून या मुखाच्या ठिकाणी, या उंबऱ्यावरती तुम्ही सुपारी फोडलीत तर तुमच्या वास्तूचं सगळं अमंगल्यत्व त्या दिवशी निघून जातं. म्हणून इतर वेळेला आपण कधीही उंबऱ्यावरती सुपारी फोडत नाही, उंबऱ्यावरती बसत नाही, कडी वाजवत नाही. आणि कोणी जर का उंबऱ्यावरती येऊन उभा राहायला आणि बोलायला लागला, त्याला मी काय म्हणणार, अरे तुम्ही आत तरी या, नाही तर बाहेर तरी या. उंबऱ्यावर उभा राहून आमच्याशी बोलू नका, आपण म्हणतो की नाही. म्हणून ते मुख आहे. म्हणून त्याच्यावरती सुपारी फोडण्याचा विधी. मग त्या दिवशी पहिल्यांदा आपल्या घरामध्ये गणपती पूजन होतं. 13व्या दिवशी निधन शांत नावाची निधन शांत होते. आणि मग ही संपूर्ण वर्षभराची श्राद्ध, ज्याला मासिक श्राद्ध असं म्हणतात, ती त्या दिवशी संपन्न होतात. आणि इतर वेळेच्या शांतींच्या पूजेच्या वेळेला गुरुजी जेव्हा पूजा सुरू करतात तेव्हा पहिल्यांदा यजमानांच्या कपाळाला गंध लावतात, आणि मग पहिल्यांदा विडा देऊन हातामध्ये सांगतात, तुझ्या कुलदेवतेला विडा ठेवून ये, मोठ्या माणसांना नमस्कार करून ये, मग आपण पूजा सुरू करू. बरोबर ही निधन शांत सुरुवात करून संपल्यानंतर, निधन शांत झाल्यानंतर गुरुजी त्या यजमानांच्या कपाळाला गंध लावतात. म्हणजे ही निधन शांत 13व्याची जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत कपाळाला तिलक सुद्धा धारण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून त्याच्यानंतर तिलक लावला जातो, त्याच्यानंतर देवाला विडा ठेवला जातो, आणि ही निधन शांत झाल्यानंतर देवाची पूजा केली जाते 13व्या दिवशी. कारण तिथपर्यंत आपलं घरच शुद्ध होणार नाही. त्या निधन शांतीच्या पाण्याचा सगळीकडे शिंपडलं जातं, ते पाणी यजमानांच्या सगळ्या घरातल्या लोकांवर शिंपडलं जातं. त्या निधन शांतीतल्या कलशातल्या पाण्यातलं तीर्थ दिलं जातं यजमानांना, आणि मग खरी शुद्धी होते, आणि मग घरातल्या देवाची पूजा करायची. इथपर्यंत कर्म म्हणजे बघा, पहिल्या दिवसापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पर्यंत येऊन कर्म पोचलं. 13व्या दिवशी ही निधन शांत आणि मासिक निवृत्ती असे विषय सगळे संपन्न होतात. आता शय्यादान करावं असं जे सांगितलं, त्या शय्यादानाचं महत्व असं आहे, उत्तम काष्ठाने केलेली शय्या म्हणजे पलंग असावा, त्याच्यावरती उत्तम सुशोभित अशी उत्तम विणलेली अशी कापसाची गादी असावी. त्यानंतर त्या शय्यादानाबरोबर छत्री, समई, त्यानंतर चामर, आसन, पात्र, झारी, लहान लहान घडे, आरसा, रंगी बेरंगी असे छत, असंही साहित्य त्या पलंगाला असावं. तुम्ही त्या केळकर संग्रहालयामध्ये बघा, असे पलंग आहेत बघा, सगळे जुन्या काळाचा तसा आहे. तर तसं पलंगासहित शय्या करावी, आणि ती शय्या त्याच्यावरती लक्ष्मी आणि श्रीहरी या दोघांची पूजा करायची त्या शय्येवरती. आणि मग ती पूजा झाल्यानंतर सौभाग्यवती स्त्रीच्या उद्देशाने ज्या वेळेला शय्यादान करायचं असेल त्यावेळेला काजळ, मेहंदी, कुंकू, वस्त्र आणि अलंकार हे पण त्या शय्यादानाबरोबर ठेवावे. त्यानंतर शय्येवरती पत्नीसहित ब्राह्मणाला गंध, पुष्प इत्यादी पूजेने अलंकृत करावं. अलंकार, अंगठ्याशिवाय अलंकार, स्त्रियेला सुवर्ण कंठसूत्र, डोक्याला घालण्यास पागोटं, या सगळ्या गोष्टी या सगळ्या त्या लक्ष्मीनारायणांच्या जवळ ठेवायच्या. श्रीहरी आणि लक्ष्मी यांची पूजा करायची, पुष्पमाला घालायची, आणि 8 लोकपाल, 8ही दिशांचे स्वामी, नवग्रह, देवी आणि विनायक यांची पूजा करायची, आणि उत्तरेला तोंड करून ही शय्यादान करायची. मग त्याचा एक श्लोक दिलेला आहे त्या शय्यादानाचा, यथा कृष्णत्वदीयास्ति शय्या क्षीरोद सागरे तथा भूयाद शून्येयम मम जन्मनी जन्मनी. नारायणा, जशी क्षीरसागरामध्ये तुमची शय्या आहे तशीच ही मी दिलेली शय्या
प्रत्येक जन्मोजन्मी सफल होऊ देत. जसे तुम्हाला शय्या मिळालेली आहे तशीच आमच्या पितरांना मिळू देत शय्या, म्हणून ती शय्या दान करायची. त्या लक्ष्मीनारायण सहित त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला त्याच्यावरती बसवावं. त्या शय्येवरती ज्यांना दान द्यायचे त्याला त्याच्यावर बसवायचं, त्यांना एक प्रदक्षिणा घालायची आणि मग शय्यादान करावं. वृषोत्सर्ग करणं असेल तर वृषोत्सर्ग करावा. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की शय्यादान करताना एकाच दाम्पत्याला किंवा एकाच ब्राह्मणाला शय्या द्यावी, वाटून शय्या देऊ नये. आता समजा का शय्यादान करायचं तर उशी एकाला दिली, गादी एकाला दिली, चादर एकाला दिली, पदंग असं नाही करायचं. एकाच व्यक्तीला सगळं द्यायचं. शय्या नावाखाली जे आहे ते सगळं एकाला द्यायचं. सत्पात्र पाहून शय्यादान करावं. सर्व तीर्थ केले असता जे पुण्य आणि परवाच्या दिवशी जे पुण्य, त्या सर्व पुण्यांपेक्षाही शय्यादानाचं पुण्य मोठं आहे म्हणून सांगितलं. म्हणून गेल्यानंतरच शय्यादान करायचं आहे असं नाही. ज्याला कोणाला मनापासून इच्छा असेल की नाही बाबा आपण कोणाला तरी मस्त शय्यादान करायचं आहे, देऊन टाकायचं. एखादा कोणी नवीन फ्लॅटमध्ये नवीन वास्तूमध्ये जाणार असेल, आहेर करायची आपल्याला संधी असते, किंवा कोणाचं नवीन लग्न झालेलं असतं, म्हणून आपल्या मुलीला लग्न झाल्यानंतर गर्भाधानाच्या दिवशी नाही शय्या देत आई आणि वडील. संधी असते, त्यानिमित्ताने आपला कुठेतरी धर्म होऊन जातो. करावं, शय्यादानाची संधी असते. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं, काहीच प्रश्न नाही. छत्री, जोडा, वस्त्र, अंगठी, तांब्या, आसन आणि पात्र अशा प्रकारची पददानं सांगितलेली. त्याला पददानं म्हणतात. ही या सगळ्या दानांचे संकल्प या 13 दिवसापर्यंत होत असतात वेळोवेळी. आता ही दानं बघा. छत्री म्हणजे छत्री, जोडा म्हणजे चप्पल, त्यानंतर अंगठी, त्यानंतर तांब्याचा तांब्या, आसन, त्यानंतर 5 पंचपात्र, पंचपाळ ज्याला आपण म्हणतो ते, त्यानंतर अशा प्रकारचं पददान सांगितलं. त्यानंतर काठी, तांब्याचं पात्र, शिधा भोजन, यज्ञोपवीत या सगळ्याचं पददानाचं संपूर्ण फल प्राप्त होतं. छत्रदान केलं असता मस्तकावरती त्या प्रेताच्या छत्र मिळतं. अश्वदान केलेलं असेल तर घोड्यावरून बसून सुखाने ते जातात, म्हणून अश्वदान सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर वस्त्रदान केल्याने ते सुखाने रस्ता तरून जातात. आणि मुद्रा दान केल्याने, मुद्रिका दान केल्याने, अंगठी दान केल्याने त्यांना भयंकर प्रकारचे काळे वर्णाचे यमदूत पीडा करत नाहीत. म्हणून कमंडलू पाण्याचा तो दान केल्याने कडक उन्हाळा असून पाणी मिळत असते, अशाही मार्गाने जाताना त्या जीवाला तिथे पाणी मिळतं. म्हणून आसन दान करावं. आणि पुष्कळांना म्हणजे अनेक लोकांना जेवण द्यावं. म्हणजे पूर्वीच्या काळी कशी पद्धत आहे की एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर आहे ना, गावातल्या सगळ्या लोकांना चूल बंद करून जेवायला बोलवत होतो. तुम्ही अजूनही बघा, छोटी गावं आहेत ना सगळी पुण्याच्या आसपासली, कोणी जर का गेलं ना तर 14व्या दिवशी सगळे आवर्जून जेवायला जातात. पहिल्याही दिवशी जातात, शेवटच्याही दिवशी जातात. काही समाजामध्ये खूप चांगल्या पद्धती आहेत. आणि त्यावेळेस कोणी बाबा हा दुसरा मग कोणी कोणाचा विचार करत नाही. जमिनीवर जिथे जेवायला वाढतील तिथे बसतात, तो प्रसाद घेऊन घरी येतात. अशी पद्धती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की या निमित्ताने समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना अन्नदान करावं म्हणून सांगितलं. सर्व स्तरात, केवळ ब्राह्मण भोजन असं नाही, शूद्रापर्यंत सगळ्या. कोणी चांडाळ जरी असेल गावामध्ये भिकारी, त्याला सुद्धा जेवायला घालावं त्या दिवशी. कोणालाही नाही म्हणायचं नाही 14व्या दिवशी जेवायला किंवा 13व्या दिवशी. जो कोणी येईल त्याला जेवण घालायचं. कोण कोणाच्या रूपाने येईल आणि जेवून जाईल हे आपल्याला माहित नाही. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये बरं का, एखादी व्यक्ती आपल्या घरी गेल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याची तिथी आली ना तर एक शिधा द्यावा. मी परवा अमावस्येला शिधा द्यायचं सांगितलंच आहे की वर्षभर काय करायचं, एक उदकुंभ द्यायचा. म्हणजे तांब्याबंड पाण्याचं किंवा पाण्याची बाटली नाही का, पाण्यासंबंधी जे काही सगळं आहे ते. भारतीय जलपान या नावाखाली जे जे उपयुक्त वस्तू आहेत त्या तुम्ही कुठल्याही देऊ शकता, पण तिथे जलसंबंधी वस्तू किंवा उदकुंभ दान करावं असं म्हटलेलं आहे वर्षभर, दर महिन्याला. त्यानंतर
हे पुन्हा पुन्हा जरी घडलं तरी सुद्धा त्याचं फल वाढतच जातं म्हणून सांगितलं. आपल्याकडे कुंभदान केव्हा करायला सांगितलंय? अक्षय्य तृतीयेला आहे की नाही? घटदान, पाण्याचा कुंभ, पाणपोई लावायचा दिवस तो आहे. म्हणून आता ते कोणाच्या तरी स्मृती करता पाणपोई लावतात ना, ते जलपान देतात बघा. तर तसं समजा जर का मासिक श्राद्धाचा, वार्षिक श्राद्धाचा, पाक्षिक श्राद्धाचा काही विशेष आहे, म्हणजे पौर्णिमा इत्यादी विशेष तिथीला जर का एखादी व्यक्ती गेली, समजा पौर्णिमेलाच मृत्यू आला, तर पौर्णिमेला जर का मृत्यू आला तर पाक्षिक श्राद्धाची तिथी चतुर्थी घ्यायला सांगितली. पक्षश्राद्ध करतात ना त्या पितृपंधरवड्यामध्ये, त्या पौर्णिमेला गेलेल्या माणसाला चतुर्थीला श्राद्ध करायला सांगितलं. त्यानंतर नवमीला जर का एखादी व्यक्ती गेलेली असेल तर चतुर्दशी तिथी घ्यायला सांगितलं, कारण त्यावेळेस अविद्वा नवमी येते ना. त्यानंतर पाक्षिक श्राद्धाची तिथी जाणावी आणि अशा रीतीने पाक्षिक श्राद्ध 20व्या दिवशी करायचं. आणि त्यानंतर 2 संक्रांती येतात, त्याला क्षयमास असं म्हणतात, आणि त्यावेळेला दोन्ही महिन्यातली श्राद्ध मलमासातच करावी. आहे ना, अधिक महिना येतो बघा, मलमास अधिक महिना येतो, त्यावेळेला मूळ शुद्ध महिन्यामध्ये महिन्याचा पक्ष असेल तोच पक्ष, जी मूळची शुद्ध असेल तीच तिथी घ्यावी आणि त्याच तिथीला श्राद्ध करावं. म्हणजे पहिला जो मूळ महिना येईल तो. अधिक महिन्याचा निर्णय दरवर्षी पंचांगामध्ये अधिक महिना आल्यानंतर श्राद्धाचा निर्णय दिलेला असतो. कोणाला कधी प्रसंग आला तर ते पंचांगातलं मागचं वाचलं म्हणजे आपल्याला कळून जाईल. तोच विषय इथे लिहिलेला आहे. जर वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी जर का मध्येच अधिक महिना येऊन गेला तर त्यावेळेला 13व्या महिन्यात प्रेताची वार्षिक क्रिया करावी. सगळ्यात शेवटी 13वा महिना जो येईल, म्हणजे अधिक महिना हा ॲक्च्युली 13वा येतो ना महिना, 12 महिने आणि 13वा, तर त्या महिन्यातच त्याची क्रिया करावी म्हटलेलं आहे. आता जे परवाच्या दिवशी मी म्हटलं ना, युगादी तिथी, कुठल्या युगादी तिथी असतात त्या दिवशी गोदान करावं किंवा त्या पर्वणीच्या दिवशी असतात त्या दिवशी श्राद्ध करावं असं पण म्हटलेलं आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये तीर्थश्राद्ध, गयाश्राद्ध, गजच्छाया श्राद्ध, पितृश्राद्ध, ग्रहणामध्ये श्राद्ध आणि युगादी तिथींमध्ये श्राद्ध, ही सर्व श्राद्ध एका वर्षाच्या आत करता येत नाहीत. करता येत नाही ती श्राद्ध. एखादी व्यक्ती गेली तर त्याचं तीर्थश्राद्ध, गयाश्राद्ध, गजच्छाया श्राद्ध, पितृश्राद्ध, ग्रहण श्राद्ध हे होणार नाही. युगातिथी श्राद्ध होणार नाही. आता कार्तिक शुक्ल नवमी जी आहे, कार्तिक शुक्ल नवमी ही सत्ययुगाची सुरुवातीची तिथी आहे, त्यामुळे ती युगतिथी म्हणतात त्याला. कार्तिक शुक्ल नवमी सत्ययुगाची तिथी. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया ही त्रेतायुगाची पहिली तिथी आहे. माघ महिन्याची अमावस्या ही द्वापर युगाची पहिली तिथी आहे आणि भाद्रपदाची वद्य त्रयोदशी ही कलियुगाची पहिली तिथी आहे. म्हणून श्री भगवान सांगतात की हे गरुडा, पुत्राला गयाश्राद्ध करायचं असेल तर ते वर्ष पूर्ण होण्याचे पूर्वी पण, म्हणजे ह्या ज्या तिथी दिल्या योगतिथी, या योगतिथींना योगादी श्राद्ध असं म्हणतात. त्या दिवशी आपण श्राद्ध करू शकतो विशेष म्हणून बरं का या तिथींना. आणि समजा का एखाद्या मुलाला संधीच मिळाली, वर्षाच्या आत गयेला जाण्याचा योगच आला, नेमकं काही वेळेला असं होतं की वाराणसीलाच बदली होते किंवा वाराणसीला टूरला काहीतरी जाऊन येण्याचा प्रसंग येतो किंवा त्या बिहारमध्ये जाण्याचा प्रसंग येतो, मग अशा वेळेला वर्ष व्हायचं आहे अजून, मग मी गयेच्या जवळ आलेलो आहे, तर अशा वेळेला शास्त्र म्हणतं की तू गया श्राद्ध करून मोकळा हो. गेलाच ना तिथे तर गया श्राद्ध करून टाक. वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी पण गया श्राद्ध करता येतं. मग आता समजा का वर्ष पूर्ण होण्याच्या आत जर का गया श्राद्धाचं आम्हाला फल पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं की भाद्रपद महिन्यामध्ये व्यक्ती गेल्यानंतर जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये चतुर्थीला सर्वसाधारणपणे भरणी नक्षत्र येतं. त्या भरणी नक्षत्रावरती जर का आपण श्राद्ध केलं तर आपल्याला गयेला श्राद्ध केल्याचं पुण्य आपल्या घरात प्राप्त होतं. म्हणून भरणी श्राद्धाचं महत्व आहे. म्हणजे पंधरवड्यात येणारं भरणी श्राद्ध एकदाच असतं ते, आणि ते एकदाच करायचं. आणि गया तीर्थावर श्राद्ध केल्याने भवसमुद्रापासून सगळे मुक्त होतात. गदाधर परमात्म्याच्या अनुग्रहाने ते पितर उत्तम गतीला पावतात. विष्णूच्या पादुका, तुळशीच्या मंजिरींनी पूजा करावी त्यांची आणि यथामात्र पिंड द्यावेत.
7 पिढ्यांचा उद्धार होतो गयाला श्राद्ध केल्याने. 101 कुळांचा उद्धार होतो, 7 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि गयासुराच्या मस्तकावर शमीपत्रा एवढा जरी पिंड दिला, शमीचं पान किती छोटं असतं ना, एवढासा जरी पिंड दिला तरी त्याचा अर्थ असा की अत्यंत लहान सुद्धा जरी पिंड दिला तरी सुद्धा 101 कुलांचा उद्धार होतो. इतकं सामर्थ्य त्या गयेच्या विष्णुपदाला आहे. म्हणून उद्धरेत सप्तगोत्राणी कुलमेकोत्तरम शतम शमीपत्र प्रमाणेन पिंडन दद्यात गया शिरे. अहो एवढासा द्यावं कणभर पिंड तरी ते पितर तृप्त होतात. गयेला फक्त जाऊन त्या पावलावरती तो पिंड समर्पित करा. तर गयेला जो जाऊन आपल्या आईवडिलांचं श्राद्ध करतो ना, तो मुलगा खरा आपल्या कुळाला आणि आपल्या पितरांना आनंद देणार आहे. आमच्या कुळामध्ये सन्मार्गाने वागणारे विद्वान पुत्र उत्पन्न होतील, जे गयेला जाऊन श्राद्ध करतील, मोठ्या आदराने पिंडदान करतील. श्री भगवान सांगतात की हे गुरुडा, अशा रीतीने जो मुलगा परलोकी उपयोगी पडण्याकरता उत्तर क्रिया करतो, त्यापासून ते पितर मुक्त होतात, सुखी होतात. ज्याप्रमाणे पूर्वी कौशिकाचे पुत्र मुक्त झाले आणि सुखी झाले, आणि भरद्वाजाचे 7 पुत्र 7 जन्माची परंपरा भोगून जरी गायीचा वध केलेला होता तरी सुद्धा गयेला श्राद्ध केल्याने ते पितरांच्या प्रसादाने मुक्त झाले. आणि दशार्ण देशातील 7 पारधी, कालंचीर पर्वतावरील हरिण, शरद्वीपातील चक्रवाक, मानस सरोवरातील राजहंस हे सर्व पितरांच्या भक्तीमुळे कुरुक्षेत्री उत्तम वेदाचा पारायण करणारे असे ब्राह्मण होऊन सर्व मुक्तीला गेले. म्हणून पितरांची उपासना ही सर्वत्र फलदायी आहे. अहो पितरांच्या उपासनेने काय काय मिळतं, काय मिळतं आम्हाला पितरांची सेवा केल्यामुळे. एक तुम्हाला जाता जाता सांगून टाकतो की जे श्राद्ध करतात ना, त्यांना पितर काय काय देतात. एक तर पहिली गोष्ट अशी आहे, आयुः प्रजाम धनम विद्याम. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितर आपल्याला चांगलं आयुष्य देतात. कोण देणार आम्हाला चांगलं आयुष्य? मला तुम्ही सांगा, जन्मच कोणी दिलाय हो आम्हाला? ज्यांनी जन्म दिला तेच आम्हाला आयुष्य देणार ना. मग जन्म ज्या पितरांनी दिलाय तेच आम्हाला आयुष्य देऊ शकतात. म्हणून श्राद्ध करा. आयुष्य चांगलं देतात. त्यानंतर आमच्या पोटी संतती चांगली जन्माला येते, हे पितरांचं फल आहे. जर का पितरांचे दोष असतील आणि पितर रुष्ट असतील तर संतती कधीही होणार नाही. आणि संतती जर का झाली तर ती वाचणार नाही. आणि त्यातूनही जरी संतती झाली तरी त्यांचा पाय घसरलेला असेल. ती सन्मार्गी संतती होणार नाही. का तर पितर असंतुष्ट आहेत. म्हणून प्रजासंबंधी जे जे दोष आहेत ते सगळे जर का आपल्याला घालवायचे असतील, श्राद्ध केलं पाहिजे. आयुः प्रजा. बरं ठीक आहे. तिसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं की धनम. आता धन या शब्दाचा अर्थ 2 आहेत बरं करा. कसं आहे की शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. खरं धन कुठलं आहे? चांगलं आरोग्य. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांच्याकडनंच आपल्याला आरोग्य मागण्यासारखं आहे. त्या श्राद्धामध्ये आपल्या धर्मशास्त्रांनी असं सांगितलेलं आहे की एखाद्याला जर का महारोग झालेला असेल, आहे ना, महारोग, कुष्ठरोग, अशी काही व्याधी असेल, आणि एखादी वांझ स्त्री असेल, घरामध्ये बरीच वर्ष झाली लग्नाला, गर्भधारणा होत नाही आणि संतती होत नाही, तर वडील, आजोबा आणि पणजोबा यांचे 3 पिंड दिले जातात ना. तर त्या वडील आणि आजोबांचा जो दुसऱ्या क्रमांकाचा पिंड आहे ना, तो पिंड त्या महारोगी माणसाला किंवा त्या वांझ स्त्रीला जर का खायला दिला तर त्या आजोबांच्या आणि पणजोबांच्या कृपेने तिला गर्भारोहण मुलगा होईल आणि महारोग हतोपिवा, असा महारोग सुद्धा बरा होईल, असं त्या आजोबांच्या पिंडाचं सामर्थ्य आहे. म्हणून खरं धन जर का कुठलं असेल तर आरोग्यम धनसंपदा. पण तरी सुद्धा आपण जे पैसे मिळवतो ते आपल्या संसाराच्या कामी येऊन काहीतरी शिल्लक राहावेत ना, ते मिळालेले सगळेच खर्च होतात. शिल्लक काही राहत नाही. किती मिळवलेले तरी पुरत नाहीत. अशा ज्या सगळ्या समस्या आहेत, कर्ज कधीही संपत नाही, कर्ज बाजारी झाले आहेत, दिवाळीखोर निघायची वेळ आली, असे कोणतेही समस्या असतील, तुम्ही पितरांना शरण जा, श्राद्ध करा. आयुः प्रजाम धनम. तिसरी गोष्ट आहे धन. चौथी गोष्ट आहे आयुः प्रजाम धनम. चौथी गोष्ट विद्या. चांगली विद्या आपल्याला जर का पाहिजे असेल ना, तर विद्या 2 प्रकारची आहे. विद्या म्हणजे इहलोकातमध्ये भोजन करण्याची डिग्री मिळवणं आणि व्यवसाय करणं, नोकरी करणं, पैसे मिळवणं, ही एक विद्या. आणि एक दुसरी विद्या परलोक विद्या.
की जी आम्हाला हा इहलोक तर उद्धरून देईल, परलोकही आम्हाला उद्धरून देईल, अशी विद्या प्राप्त करायला पितरांची कृपा पाहिजे. म्हणून आयु प्रजान धनम विद्याम, त्याच्या पुढे स्वर्गम. प्रत्येकाला असं वाटतं ना आम्हाला मेल्यानंतर स्वर्ग मिळावा, कोणाला असं वाटेल की आम्हाला नरक मिळावा, 21 नरकामध्ये जायचं आहे आम्हाला, कोणी असं म्हणणार नाही. सगळ्यांना स्वर्ग पाहिजे, सगळ्यांनाच ताज हॉटेलमध्ये राहायचं आहे आणि काय त्याला म्हणतात ली मेरिडियनमध्ये राहायचं आहे, बाकी कुठे आपल्याला राहायचंच नाही आहे. तर बस आपल्याला जर का ताजमध्ये राहायचं असेल, ली मेरिडियनमध्ये राहायचं असेल, तर आपल्याला तेवढं पुण्य मिळवलं पाहिजे. ते पुण्य मिळवण्याकरता पितरांची उपासना करा. मग स्वर्ग मिळवण्याकरता पितरांची उपासना करा. स्वर्गम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोक्ष जरी तुम्हाला पाहिजे असेल तर पितरांच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला कोणी या जगामध्ये मोक्ष देणार नाही. म्हणून जे सद्गुरू आपल्याला साधना देतात ना, जे सद्गुरू आपल्याला गुरु मंत्र देतात ना, ते मंत्र देताना त्या सद्गुरूंना आधी तुमच्या कुलदेवतेची कृपा तुमच्यावरती करून घ्यायला लागते, त्यानंतर तुमच्या पितरांची कृपा तुम्हाला मिळवून द्यायला लागते, आणि मग ते स्वतःची कृपा तुमच्यावरती करू शकतात. जर का कुलदेवता प्रसन्न नसेल, पितर प्रसन्न नसतील, तर सद्गुरू मंत्र उपदेश देऊ शकत नाहीत. आणि जरी त्यांच्याकडनं आपण गुरुच मंत्र घेतला आणि साधना घेतली तर ती साधना आपल्याला फलद्रूप होत नाही, कारण हे दोघंजण संतुष्ट नाहीत. म्हणून जगामध्ये फक्त महत्त्व द्या. ज्योतिषाला पत्रिका दाखवल्यानंतर हे विचारा की मी माझ्या पितरांच्या मुक्तीकरता काय करू, मी माझ्या मोक्षाकरता काय करू, आणि मी कुठल्या देवाची उपासना करू म्हणजे माझं जीवन व्यवस्थित होईल. हेच प्रश्न विचारा ज्योतिषाला. आयु प्रजान धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखानिच. आहे हे जीवन माझं सुखप्रद जायला पाहिजे, आहे ना. सुखाच्या करताच सगळी धडपड आहे ना हो. दुःखाकरता कोण धडपड करतंय, पण सुख पाहावे जवा एवढे, सुखाकरता सगळे आहेत. असं चांगलं सुख प्राप्त व्हावं याकरता पितरांची उपासना आहे. म्हणून एवढं सगळं पितर देऊ शकतात आपल्याला. म्हणून श्राद्धाला महत्त्व द्या. आता या श्राद्धामध्ये केलेली एक पितरांची प्रार्थना आहे. आपल्याला ते मंत्र ब्राह्मण सगळे संस्कृत म्हणत असतात, आपल्याला समजत नाहीत, पण त्यातली एक महत्त्वाची प्रार्थना सांगतो. आम्ही ती प्रार्थना लोकांकडनं म्हणून घेतो कायम. ती प्रार्थना अशी आहे, दातारो नोभिवर्धन्ताम वेदा संतती रेवनः. म्हणजे मला भरपूर दान देण्याची पितरांनो संधी द्या. आता भरपूर दान द्या म्हणजे उलटा अर्थ काय होतो, माझ्याकडे भरपूर संपत्ती येऊ दे म्हणजे मी दान देणार ना. माझ्याचकडे काही आलं नाही तर मी दान देऊ कसा. दातारो नोभिवर्धन्ताम, आणि माझ्याकडे पुष्कळ याचक येऊ देत आणि त्यांना मी संतुष्ट करायचं मला सामर्थ्य द्या तुम्ही. वेदास संतती रेवनः. आणि हे सगळं करताना माझ्या धर्मातल्या वेदावरची माझी किंचितही श्रद्धा तुम्ही डळून देऊ नका. वेदास संतती रेवनः. श्रद्धाचनो मा व्यगमत बहुदेयंचनो असतो. या श्राद्ध विधीवरची माझी श्रद्धा ढळू देऊ नका. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट पितरांना मागितली की माझ्याकडे भरपूर याचक मागायला येऊ देत, पण एकदाही जीवनामध्ये मला दुसऱ्याकडे याचना करायची वेळ कधीही आणू नका. किती सुंदर मागितलंय पितरांना. असं श्राद्ध आपण करत नाही घरामध्ये, त्यामुळे दुसऱ्याला उसनं मागायची वेळ येते. माच याचिष्म कंचन. मला कधीही कोणाकडे कसली याचना करायची वेळ आणू नका. श्रद्धाचनो मा व्यगमत बहुदेयंच वस्तू. आणि मला बहुत पुष्कळ देण्याचं सामर्थ्य द्या. आणि मग त्याच्याकरता पुढे काय पाहिजे, श्रद्धाचनो मा व्यगमत बहुदेयंचनोस्तु अन्नंचनो बहु भवेत. माझ्या घरामध्ये भरपूर अन्न निर्माण होत आहे, आणि भरपूर अन्न निर्माण झाल्यानंतर जेवून खाऊन आता अन्न उरलं काय करायचं, तर असा प्रश्न येताच कामा नये. अतिथी उच्च लभध्वम. भरपूर अतिथी येऊ देत माझ्या घरी जेवायला. याचिता रश्चन संतू माच याचिष्म कंचम. माझ्याकडे भरपूर अतिथी येऊ दे, परंतु मला कुठेतरी अतिथी म्हणून जेवायला वेळ आणायची नाही. एवढं पितरांनी जर का तुम्हाला दिलं श्राद्धामध्ये, तर अजून काय पाहिजे मला तुम्ही सांगा. काय द्यायचं पितरांनी. म्हणून श्राद्धाला अत्यंत महत्व आहे. श्राद्धाकडे या दृष्टीने बघा. आणि लक्षात ठेवा, स्थूल देहाने जेवढे पितर आपल्याला काही करू शकत नाहीत ना, त्याहीपेक्षा ते सूक्ष्मामध्ये गेल्यानंतर त्यांची शक्ती 1000 पट वाढलेली असते.
कारण ते सूक्ष्म झाले आहेत, व्यापक झाले आहेत. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, 1 किलो दगड घेतला आणि 1 किलो कापूस घेतला, आकारमान कोणाचं मोठं होणार आहे? कापूस मोठा होईल ना. म्हणजे पितर असे मोठे झाले आहेत, व्यापक झालेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला पाहिजे ते देण्यास समर्थ आहेत. अनेकांचा उद्धार पितरांच्या उपासनेने झालेला आहे. म्हणून पितरांची सेवा करा, मनापासून श्राद्ध करा, मनापासून सगळी क्रिया करा. जो कोणी निर्धन असेल, एखाद्या निर्धन गरीब माणसाने, गरीबों का कल्याण, सबका साथ सबका विकास, तर या गरिबांचा सुद्धा विचार महर्षी व्यासांनी केला आहे. ते म्हणतात की निर्धन जरी असेल, कोणी गरीब जरी असेल, तरी त्या माणसाने जरी ही सगळी कथा श्रवण केली ना, तरी सुद्धा त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे आत्ताचे शब्द कळावेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्याचा उद्धार होईल म्हणून सांगितलंय. अजून काय उद्धार पाहिजे आपल्याला? तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि त्याचा उद्धार होईल. आणि म्हणून जो कोणी सांगितल्याप्रमाणे यथाविधी सर्व प्रकारची श्राद्ध करेल, दान करेल, गरुड पुराण श्रवण करेल, तुम्हाला सगळ्यांना फार मोठं पुण्य मिळालंय कुलकर्णींच्याकडे. आणि या मातोश्रींमुळे त्यांची पुण्याई आधी थोर आहे. म्हणून हे गरुड पुराण आयोजन करण्याची यांना सगळ्यांना बुद्धी झाली. यांनी हे आयोजन केलं, हे त्यांच्या कृपेने, त्यांच्या ज्योतीच्या साक्षीने आपण हे सगळं श्रवण करतोय. त्या पण आपल्याबरोबर गरुड पुराण ऐकतातच आहेत, त्या ज्योतिरूपाने आणि सूक्ष्म रूपाने. तर त्यामुळे ह्या सगळ्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईनी हे तुम्हाला सगळ्यांना गरुड पुराण श्रवण करायला मिळतंय. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहात आणि पुण्यवान आहात, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे मी सांगत नाहीये, भगवान महाविष्णू म्हणतात. म्हणून मी म्हटलं सबका साथ सबका विकास आहे, त्याच्यामध्ये आलं. सगळे पुण्यवान आहेत, त्यांच्या सगळ्यांचं पुण्य एकत्र येईल, तेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र बसून इथे नाही तर सोपं नाही आहे. असं कुठे ऐकायला मिळेल तुम्हाला गरुड पुराण? तुम्ही तरी कुठे जाणार वाचायला? असं त्या माऊलीच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं. एवढं लक्षात ठेवा, इथे कोणाचंही पुण्य नाही, त्यांचं पुण्य आहे. म्हणून या जो कोणी श्रवण करेल त्यालाही चांगलं फल मिळतं, सांगणाऱ्यालाही चांगलं फल मिळतं. आमचंही काहीतरी पाहिजे ना थोडंसं. तुम्हाला ऐकलं म्हणून खूप पुण्य, मग सांगणाऱ्यालाही थोडंसं पुण्य. ते म्हणतात नाही, सांगणारेही थोडेसे पुण्य, त्यांनाही पुण्य मिळेल. आणि गरुडा ऐक, त्यापासून संतोष पावलेला पिता किंवा माता, सत्पुत्र आणि सत्संतती सगळी फलं देतात, अत्यंत तृप्त होतात आणि सर्व प्रकारचं सुख देणारे होतात. असं हे गरुड पुराणाचं महात्म्य आहे. आणि म्हणून ज्याला धर्ममार्ग म्हणतात, धार्मिक लोकांचा जो जाण्याचा चांगला मार्ग आहे, ज्याला धर्ममार्ग म्हणतात, त्या मार्गाने यमाच्या घरी ते जातात. तिथे धर्मराजाच्या सभेत त्यांचा मोठा आदर सत्कार होतो. सूत सांगतात की हे शौनकादी ऋषीमुनी अशा रीतीने महाविष्णूंनी उत्तर क्रियेचा सर्व प्रकार, आपलं जे वाहन गरुड त्याला सर्व सांगितला. आणि सर्व महात्म्य ऐकून गरुड फारच संतुष्ट झाला, आनंदी झाला. देवा, तुम्ही मला खूप महत्त्वाचं सांगितलं. बाकी सगळ्या गोष्टी सगळे सांगतील, पण ही जाणे व्यवस्थित झालं तर बाकीचं तरी व्यवस्थित कसं होणार? तर हे तुम्ही फार मला महत्त्वाची मोलाची माहिती दिलेली आहे. आणि अशा रीतीने गरुडा आनंदी होऊन या विष्णूंच्या चरणी तो नतमस्तक झाला. नमो भगवते वासुदेवाय. देवा, तुमच्या कृपेने मला हे सगळं ऐकायला मिळालं. 12व्या दिवशीपर्यंतची क्रिया, सर्व शास्त्राचा लाभ झाला. आणि म्हणून तुमची अशीच सदैव कृपा जन्मोजन्मी माझ्यावरती राहू दे आणि जन्मोजन्मी तुमची सेवा मला सतत घडू देत, अशी या गरुडाने या विष्णूंच्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि म्हणून इतिश्री गरुड पुराणे सारोद्धारे सपिंडनादि सर्व कर्म निरूपणो नाम त्रयोदशोऽध्याय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.